Hear the Lord of harvest sweetly calling. Who will go and work for me today? Who will bring to me the lost and dying? Who will point them to the narrow way? Speak, my Lord. Speak, my Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. As we sing the second verse. When the coal of fire had touched the prophet, making him as pure can be. When the voice of God said, "Who will for us?" Then he answered, "Here I am, send me." Let's all stand. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. Soon the time for reaping will be over. Soon we'll gather for the harvest home. May the Lord of harvest smile upon us. May we hear his blessing shower us. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. Amen. आपण उभे असताना योबाचं पुस्तक 42 अध्याय आणि 1 ते 6 वचन वाचणार आहोत. बुक ऑफ जॉब 42 चॅप्टर अँड वर्स 1 to 6. थँक्यू ब्रदर. मग इयोब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करता येते. तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आले आहे. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा कोण? तो मी. याच तो मला समजत नाही ते मी बोललो. ते माझ्या आटोक्याबाहेरचे अद्भुत आहे हे मला कळले नाही. आता ऐक, मी बोलतो. मी तुला विचारितो, तू मला बोध कर. मी तुझ विषयी कर्णोकर्णी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. आमेन. आमेन. आपण सर्वजण नतमस्तक होऊया, परमेश्वराकडे येऊया. प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो. ह्या संध्याकाळच्या समयी बापा, तू आम्हाला पुन्हा एक वार बापा तुझ्या ठिकाणी एकत्र जमा करण्यासाठी होण्यासाठी बापा तू आशीर्वादित केलेस बापा. आणि सर्व कामाकाजातून बापा सगळं काही बापा ॲडजस्टमेंट करून बापा तुझ्यासाठी आम्ही वेळ द्यावा ही तुझी जी इच्छा होती ती आमच्या ठाई पूर्ण झाल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण बापा
थँक्यू. जेवढे तुझ्या वचनातून घ्यावे तितके थोडेच आहे बापा. जेवढे तुझ्यामध्ये वाढावे आणि तुझ्याकडे लक्ष लावावे हे आमच्यासाठी अधिकाधिक चांगलं आहे बापा. केवळ आणि केवळ तुझ्यावर भिस्त ठेवून तुझ्यावर आशा ठेवून आम्ही जीवन जगत आहोत बापा. कारण बापा आता मला कळून चुकलेलं आहे की बापा या जगामध्ये आमच्यासाठी चांगलं असं काहीच नाही येस बापा. लॉर्ड. तर बापा केवळ तू एक आमच्यासाठी नेमून दिलेली जागा आणि त्या जागेवर बापा आम्हाला कसंही कोणत्याही परिस्थितीत बापा पोहोचणे आहे बापा. म्हणूनच बापा आम्ही तुझ्याकडे मान उंच करतो, तुझ्याकडे लक्ष देतो आणि तुझ्याकडे डोळे लावतो की तू ये आणि आम्हाला घेऊन जा बापा. येस लॉर्ड. आणि बापा त्यासाठी बापा दिवसांदिवस बापा आमची वाटचाल तुझ्या वचनामध्ये व्हावी म्हणून तू विशेष सहाय्य कर बापा. बापा प्रभू परमेश्वरा, जो मी उभा आहे बापा तो मी धूळ आणि माती आहे बापा. माझ्या ठाई चांगलं असं काहीच नाही बापा. परंतु बापा केवळ तुझी दया की तू आमच्यावर कालवरीवर आमच्यासाठी बापा तू प्राण त्यागिलेला आहे बापा. आणि तू सांगितलेलं आहे की बापा तुमची पाप लाखेसारखी लाग असली तरी ती पांढरी शुभ्र बर्फासारखी करणारा असा आमेन. प्रभू परमेश्वर आहेस. त्याच तुझ्या वचनावर भिस्त ठेवून बापा मी मला तुझ्या हाती सोपवितो. माझ्या ओठामुखाला स्पर्श कर बापा आणि जमलेल्या माझ्या भाऊ बहिणींना त्यांच्या हृदयांना प्रत्येकाची कानाची आणि मनाची सुनता कर बापा. प्रत्येकांना आमच्या सगळ्यांना तुझ्या कवेत घे बापा. येस तू लॉर्ड. बोल आम्ही ऐकतो असे कर अशी तुझ्याजवळ छोटीशी प्रार्थना विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणून ऐकू मान्य कर. आमेन. Then Job answered the Lord and said, I know that thou canst do everything, that no thought can be withholden from thee. योबाने बोलला देवाशी येस. की कोणताही विचार तुझ्यापासून असा धरून ठेवला जाऊ शकत नाही किंवा लपून ठेवला जाऊ शकत right. नाही, काहीच नाही. आणि फिफ्थ आहे, आय हॅव हर्ड ऑफ दी बाय माय हिअरिंग ऑफ द इयर्स. आतापर्यंत मी Amen. माझ्या कानाने तुझ्याविषयी ऐकलं होतं, परंतु आता बट नाव माइन आय सेड दी. हालेलुया. आता माझे डोळे तुला बघत आहेत. Amen. ओके, हे योबाचे देवाविषयीचे वर्णन आहे आणि काय अजब वर्णन आहे. आज आपण थोडेसे योबाच्या जीवनाबद्दल जाणून घेऊया की आमेन. योबाचं जीवन आपल्याला काय दाखवते आणि काय सांगते. योब हा एक संदेष्ट होता आमेन. आणि संपूर्ण बायबल लिहिण्याच्या अगोदर योबाचं पुस्तक लिहिलेलं आहे. राईट. आता ह्याच्या मागे काहीतरी कारण असावं. काय कारण हवे की मोशेने सगळ्यात पहिलं योबाचं पुस्तक लिहिलं. हा, असं काय? कारण जर तुम्ही बायबलमध्ये बघितलं की योबासारखं जीवन कोणाचंच नाही. ट्रू सर. योबाचं सारखं जीवन कोणाचंच नाही. ओके, हनोकाविषयी सांगितलेलं आहे बायबलमध्ये, परंतु हनोकाविषयी बायबलमध्ये काय सांगितलेलं आहे की हनोक देवाबरोबर चालला आणि त्याचा रॅप्चर झाला. आमेन. ओके, इतकं त्याचं जीवन चांगलं होतं. योबाचं जीवन वाईट होतं असं नाही सांगितलेलं आहे, परंतु योबाच्या जीवनातल्या पीडा ओके आपल्या सगळ्यांच्या ध्यानात यावं, त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं, त्याच्यापासून आपण बोध घ्यावा, Yes, त्याच्यापासून आपण काहीतरी शिकावं असं आहे. म्हणून सगळ्यात पहिलं पुस्तक योबाचं लिहिलं गेलं. ओके, आणि योबाचं म्हणजे खास असं वैशिष्ट्य काय आहे ओके की ते सगळ्यात जुने पुस्तक आहे आणि संपूर्णरित्या देवाला जीवन वाहिलेला असा हा योग. संपूर्णरित्या Amen. देवाला जीवन वाहिलेला असा हा योग. आणि तुम्हाला म्हणजे आजकाल प्रत्येक गोष्ट सर्टिफाईड आहे का? येस. आपण काय विचारतो, सर्टिफाईड आहे का? प्रमाणित. हा, त्याप्रमाणे योग हा सर्टिफाईड होता. ट्रू. योग कोण होता? सर्टिफाईड होता. जर तुम्ही याच्यात वाचलं, बायबलमध्ये वाचलं स्टार्टिंगला, तर देवाने सांगितलं आहे की योग हा जस्ट मॅन होता. येस. नीतिमान. हा नीतिमान. आमेन. योबाला देवाने नीतिमान ठरवलेलं होतं, लोकांनी नाही. हालेलुया. हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे. ओके, आणखीन कोणाबद्दल देव असं सांगतो का? आपल्याबद्दल देव असं सांगतो का की हा माझा नीतिमान आहे? किती मोठी गोष्ट असते. येस. ओके, मग आपल्यासाठी काहीच नाही, म्हणजे स्वर्ग चार बोटे शिल्लक असं. ओके, हा, त्याप्रमाणे योग हा सर्टिफाईड केलेला मनुष्य होता आणि देवाद्वारे होता. आणि देवाने सैतानाला सांगितलं, अरे तू फेरफटका मारून आला तर तू माझा योग बघितला का? भेटला का? राईट. कोणाचा योग बघितला? माझा नीतिमान माणूस बघितला का? हालेलुया. ओके, देव सैताना पुढे मोठे हे करून सांगतोय. येस. ओके, त्या सैतानाला काय सांगायचं, तो तर खाली टाकलेला आहे. परंतु हमेशा येऊन पक करतो आणि काय ना काय सांगत असतो आणि कोणाच्या ना कोणाचे मिस्टेक काढत असतो. हे ते आज मी सांगतो, एक मनुष्य माझ्याकडे आहे, एक Amen. मनुष्य माझ्याकडे पृथ्वीवर आहे आणि तो योग आहे, देवाने सर्टिफाईड केलेला असा मनुष्य. ओके, मग त्या सैतानाविषयी त्या योबाविषयी सैतान सांगतो, त्याला काय एखाद्या अरे ह्यांनी उच्च शिक्षण घेतलं म्हणून काय झालं, त्याच्या बापाचं इतकं होतं, त्याच्या घरात इतक्या कार आहेत, हे ह्यांनी घेतलं म्हणून काय झालं. बोलताना आपण असं बोलतो. ओके, म्हणजे त्याचे बॅकग्राऊंड बघतो.
तर सैतान काय सांगतात, अरे काय त्याच्या भोवती तू दिव्य देवताचा Compound कंपाऊंड ठेवलेला आहे, त्याला तू सर्व भरपुरी दिलेली आहे, काय बाकी काय योबाच्या जीवनात ते मला सांग. कशाला कशाला योग तुझी स्तुती नाही करणार? काहीतरी त्याला काहीतरी फेस करावं लागते का? True. कुठे काहीतरी करावं लागते का? सगळं काही ऐशो आरामात चाललेलं आहे. तू म्हणजे सगळी दारं कपाटं खोलून त्याला दिलेली आहेत. मग योबाला काय, तू धन्यवादच देणार ना. True. कोण पण धन्यवाद देणार. ज्याला म्हणजे ज्याच्याकडे वैभव असते तो जनरली देवाला धन्यवाद देतो. देव कोणताही गोष्ट नंतर, हा देव कोणता ही गोष्ट नंतर, पण तो सांगताना असंच सांगतो की मला सर्व काही देवाने दिलेलं आहे. ओके, भले चोर पण असंच सांगत असेल, मला पकडलं नाही म्हणजे देवाची कृपाच ना. मोठी मी हे डाका घातला आणि तेव्हा मला पकडलं नाही म्हणजे ही मोठी देवाची कृपाच झाली ना. तो पण असंच सांगत असणार. तो थोडी सांगणार की मला सैतानाने दिलं किंवा असं. सगळे लोक देवाचेच सांगतात. त्याप्रमाणे हा पण सांगत होता की का नाही तो देवाची स्तुती करणार? ऑफकोर्स करणार, ऑफकोर्स करणार. बट नाव व्हॉट इज दॅट? But he would come to place to where he calls it here, being tempted of the Lord. Yes. Being tempted of the Lord. इथे सैतानाने नाही सांगितलं, हा. Being tempted of the Lord. But I would like to use the word being tested. पण तुझं प्राणाम काय सांगतात? नाही, ते टेम्पटेड मी कट करतो आणि त्याच्याऐवजी मी टेस्टेड Tested. ठेवतो. By the Lord, and truly even son that cometh to God must first be tested, tried, child trained. and आपल्याला परीक्षा जर कठीण वाटत असेल, आता जो मनुष्य देवाकडे येतो, जो मनुष्य देवाकडे येतो त्याला टेस्ट केलं पाहिजे. आता हा 5वीला आहे, आता हा 5वीला आहे आणि हा 6वीला जाणार, हे कसं कळणार? टेस्ट केल्याशिवाय कळणारच नाही ना. True. मग त्याची परीक्षा घेतली पाहिजे. अच्छा, परीक्षा घेताना सुद्धा जे त्याला शिकवलंच नाही त्याची परीक्षा आपण घेऊ शकत नाही. म्हणजे शिकवलं आहे त्याच्यात टफ काय आहे ते सगळं आपण त्याला विचारणार. सिलेबस. ओके, Right. जे मी शिकवलं आहे त्याबद्दल सगळं काही मी त्याला विचारणार, तरच मला समजणार ना. तरच मी याची टेस्ट घेऊ शकतो आणि मी टेस्टिफाईड म्हणजे त्याला सर्टिफाईड करणार Performance. की आजच्या पलीकडे इतकं ह्याच्यात हा निपुण आहे, इतकं ह्याला जमेलच, प्लस मायनस करता ह्याला जमेलच, गुणाकार भागाकार करता ह्याला जमेलच, पाढे बोलता यायला येतीलच. ओके, हे म्हणजे आपण कागदावर लिहून देऊ शकतो, जेच आपण रिझल्टच्या रूपाने देतो. ओके, ते काय आहे? सर्टिफाईड करतो आपण. पण कधी? बिईंग टेस्टेड. बिईंग टेस्टेड. तर ब्रदर ब्रॅनम सांगतात की जर तुम्ही येता तर तुम्हाला टेस्ट केलं पाहिजे. आता टेस्ट केलं पाहिजे म्हणजे काय टेस्ट केलं पाहिजे? आपण सिलेबस काय आपला? आपला सिलेबस काय आहे? तर आपला सिलेबस आहे येशू ख्रिस्ताचं 3.5 वर्षाचं आयुष्य Yes. किंवा 33 वर्षाचं आयुष्य. Ministry. पण 33 वर्षाचं आपल्याला काय माहिती नाही, 3.5 वर्षाचं आयुष्य बायबलमध्ये रेखाटलेलं आहे. Right. ते आपलं सिलेबस आहे. ओके, आणि जर येशू ख्रिस्ताने तुम्हाला निवडलेलं आहे तर त्या सिलेबस प्रमाणे तुम्हाला टेस्ट करणं. टेस्ट करणं म्हणजे काय? आता हा सिलेबस वाचतो, भाऊ पेपर कोणता आहे? मराठी. झालाय का अभ्यास? झालाय. किती लेसन आहेत? अमुक अमुक लेसन आहेत. मग चल दाखव मला. ओके, आपल्याकडे काय आहेत? 4 पुस्तकं आहेत, प्रसिद्ध कृत्य आहेत, Yes. मग लेटर आहेत. हम्म. मग सांगताना आपल्याला सगळं सांगतात ना, तू प्रार्थनेला जातो मग हेच फायदा का? हा. बिईंग टेस्टेड. बिईंग टेस्टेड. ओके, मग आता पण टेस्ट कोण घेते हे फार महत्वाचं आहे. हम्म. टेस्ट कोण घेते हे फार महत्वाचं आहे. जी शिकवते त्याच टीचरनी घेतला तर इट इज ओके, हम्म. पण प्रिन्सिपलने घेतली आणि सपोज बाहेरच्या बोर्ड एक्झाम असेल Yes. तर मग आणखीन वाट. External. बोर्ड एक्झाम असेल तर बाहेरचा सुपरवायझर, पेपर कोणी बाहेरच्याने सेट केले आहेत, हे युबाच्या जीवनात होतं. सगळे पेपर बाहेरच्याने सेट केलेले आणि टफ सुपरविजन. पेन पण आम्ही देणार, सगळं काय आम्ही देणार. बूट बीट घालून नाही यायचं, सॉक्स पण नाही घालायचे, चप्पल घालून यायचं. आजकाल तसं चाललंय, Yes. मोठे मोठे युनिव्हर्सिटीत असं सिस्टम चाललेली आहे. बूट नाही घालून जायचं, पेन घेऊन नाही जायचं, घड्याळ नाही, काहीच नाही. ओके, अशी टेस्ट होते. हा, ही टेस्ट योबाची होती. वेब ब्रॅनम सांगतात की प्रत्येक विश्वासू माणसाची अशी टेस्ट होणार जर त्याला टेस्ट जड वाटत असेल, पास होत नसेल असं नाही. हम्म. त्याला टेस्ट जर जड वाटत असेल तर तो इलेजिटिमेट चाइल्ड. काय? Yes. काईन. मग त्याला काय सांगितलंय? काईन त्या दुष्टापासून होत. Baby कायनाची डेफिनेशनच मस्त दिली. Right. म्हणजे कायनाची डेफिनेशन वाचल्यावर ना मला म्हणजे एकदम एका वाक्यात उत्तर द्या कसं एकाच वाक्यात तुम्हाला सांगायचंय तसं कायनाविषयी किती मस्त डेफिनेशन. कायन त्या दुष्टाचा होता, दुसरं काय विचारू नका, बस बात फिनिश. मग कायन काय होतं ते सर्व येते त्याच्यात. कायन काय होतं ते सर्व येते. मग जर कोणाला टेस्ट हार्ड वाटत असेल तर याचा अर्थ काय झाला की तो देवाचा नाही. Yes. Amen. ओके, तो कायनाचा आहे.
तो कायनाप्रमाणे चालणार आहे आणि कायनाप्रमाणे सगळं काय आहे. आज आपण तेच बघणार आहोत की योबाच्या जीवनात अशा ह्या काय टेस्ट होत्या. जनरली काय होते की सपोज आपल्याला माहिती आहे, आपल्या प्रत्येकांना माहिती आहे, हां, कोणाचा रिलेशनमध्ये सडन डेथ होत असेल, ॲक्सिडेंटल, जवान मुलगा असेल किंवा काय असेल, पुरेशी एज झाली नसेल, तर त्या माणसाला कळवताना आपण फोन करून काय सांगतो, घरी थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, तुला लवकर यायला भेटेल का, तू एक काम कर, रजा घेऊन लवकर ये. पण कोण त्याला डायरेक्ट सांगत नाही की तुझा मुलगा ऑफ झालाय, की तुझी Yes. मुलगी ऑफ झाली आहे, की तुझ्या वडिलाला अटॅक येऊन असं असं झालेलं आहे. सांगत नाही. कशाला? तो एकटा तिथून येताना Yes. त्याला धीर द्यायला कोण नाहीये ना. त्याच्या मनावर काय परिणाम होणार, त्याला किती धक्के बसणार, त्याला काय वाटणार, त्याच्यात तर रिक्षा बघणार नाही, चालत जाणार, ऍक्सिडेंट झालं तर ह्याची आपण काळजी घेतो, ह्याची आपण काय करतो, काळजी घेतो. ओके, जनरल गोष्ट आहे, तरी पण आपण इतकी काळजी घेतो. आणि जर तुम्ही पहिल्याच अध्यायात वाचलं, True. एक सांगून चालला नाही तोपर्यंत दुसरा आला. Yes. तुझे उंट गेले, Yes. तुझे घोडे गेले, तुझे सर्व मुलं तिथे त्या मोठ्या भावाच्या घरी जेवणाला सगळे मिळले. Yes. Interpreting it. हे झालं, ते झालं, ते झालं, बिचारा सहन काय करणार. True, sir. पण काय तो म्हणजे मजबूत मनाचा असतो, हा, Oh. आणि मजबूत विश्वासाचा होतो. काय त्याचं सॉलिड मन असेल, विचार करा की असे एका मागून एक सगळं येते आणि योबावरती काहीच फरक पडत नाही. योबावरती काहीच फरक पडत नाही. इन्स्टेड योग काय करतो, कपडे फाडतो आणि राखेत बसतो. राखेत बसतो. कपडे फाडतो आणि राखेत बसतो. योबाने हे सर्व कशासाठी करायचं? योग स्वतः चुकत नव्हता. योबाला देवाने जस्टिफाईड केलेलं होतं. ओके, सर्टिफिकेट दिलेलं होतं. योग चुकून मापून माणसाकडून आणि मुलांकडून काय चूक झाली असेल त्याच्यासाठी पण ऍडव्हान्स मध्ये अर्पण करायचा. Yes, yes. True. होते ना, माणसाकडून चुका होते. योबाला म्हणजे किती माहिती होतं बघा, हा, माणसाकडून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की योबाला सांगत कोण होतं आणि योबाला समजावत कोण होतं? तेव्हा बायबलच नव्हतं. True, sir. तेव्हा बायबलच नव्हतं. जर उलट केलं, आपल्याकडे सगळं काय आहे तरी आपल्याला समजत का नाही? True, sir. Amen. आपल्याकडे सगळं काय आहे. ओके, काल परवा दिवशी आपण बायबल वाचत होतोय, ते पण आपल्याला ओके वाटत होतं. नंतर आपल्याला वाटत, अरे ह्या वचनाचा अधिक अर्थ समजला असतं तर बरं झालं असतं. मग आपल्याला ब्रदर ब्रॅनमचं सर्व रेव्हिलेशन मिळालं. Amen. आता तुम्हाला टेबल टॉप मिळालेलं आहे. कोणतं Yes. वचन नाही समजत त्याच्यावर टाका. म्हणजे Yes. अमुक सगळे मेसेज शोधायची गरज नाही. ते टाकलं की त्याच्याविषयी कुठे काय काय आहे ते सर्व तुम्हाला येते. Right, sir. मग समजत का नाही असा हो. प्रश्न विचारला तर आहे की नाही? Yes. पण योबाला समजवायला कोण होतं? कोणच नव्हतं. व्हॉट इज दॅट? इन्स्पिरेशन. Amen. देवाकडून त्याला इन्स्पिरेशन मिळत होतं. त्याला ब्रदर ब्रॅनम सांगतात की त्याला देवाकडे डायरेक्ट ऍक्सेस होता. कारण काहीच नाही ना, कुठे लिहिलेलं नाहीये ना. नंतर बायबल लिहिलं गेलं. ओके, ते होतं सगळ्यांसाठी, ते वाचून तुम्ही करू शकता. मोशेने नियम दिले, Yes. पण म्हणून योबाचं पहिलं पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून सगळ्यात पहिलं योबाचं पुस्तक लिहिलेलं आहे की त्याच्यासाठी काही नसताना सुद्धा तो देवाला ओळखत होता, Yes. देवाला जाणत होता आणि देव त्याला ओळखत होता. Yes. Amen. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का? आता जर तुम्ही सांगितलं सोपारात डॉक्टर वितीन पॉइंट्स करायचं ओळखतं का? हो, आम्ही ओळखतो. ही म्हणजे मोठी गोष्ट नाही. कशाला? त्यांची एक पोझिशन आहे, सगळे त्यांच्याकडे येतात. कोण येत नसतील ते पण इथून, हा डॉक्टरांचा दवाखाना आहे, हा हे कुठे प्रोग्राम मध्ये बघितलंय. महत्वाची गोष्ट अशी की जर डॉक्टरला तुम्ही विचारलं दार्शंगात हा राहतो तो तुम्ही ओळखता का? ती महत्वाची गोष्ट. Yes. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाने छोट्या माणसाला ओळखणे ही फार मोठी गोष्ट आहे. आता सगळेच सांगतील अप्पाला ओळखता का, हितेंद्र ठाकूरला ओळखता का, ए टू झेड सगळेच सांगतील हा ओळखतो म्हणून. एक तर कुठेतरी बॅनर बघितला असेल, नाहीतर आपला कार्यक्रम. MLA हे माहिती असेल, किंवा कोण दुसऱ्या कोणत्या पद्धतीने ओळखत असेल. ओके, भाई हे ते सगळे. पण त्याला विचारा चौकातल्या जॉनीला तुम्ही ओळखता का? True, true. तर ते महत्वाचं आहे. तर ते काय महत्वाचं आहे? इथे देव योबाला ओळखत होता. Hallelujah. इथे देव योबाला ओळखत होता. त्याचं Amen. मागचं स्पेशल कारण हे होतं Yes. की योबाकडे काहीच नव्हतं, पण तो देवाला पूर्णपणे जाणत होता. देवाला पूर्णपणे काय करत होता? जाणत होता. आणि अशा परिस्थितीत देवाने काय सांगितलं? म्हणून कधी कधी आपण काय सगळ्यांना टाळतो, कशाला ह्याच्या नादी लागायचं, जाऊ दे ना. आणि ते देव त्याला सांगतो, अरे तू फिरून आला तिथे, तू अमुक अमुकाला बघितलं का? घे जा, तुला चॅलेंज घ्यायची आहे ना, घे जा. रोज नाटक करतो ना, घे जा. फक्त एक लास्ट कंडिशन,
त्याचा जीव नाही घ्यायचा. Hallelujah. पण फक्त त्याचाच सांगितलेला, कुटुंबाचा सांगितलेलं नव्हतं. हा. ओके, कुटुंबाचा सांगितलेला नव्हता. Yes. ओके. आणि सैतानाकडे जी जी काही हत्यारं आहेत, अमेरिका इतका ऍडव्हान्स का, आता चायनाचं पण नाव होतं इतका ऍडव्हान्स का, कारण ह्यांच्याकडे काहीतरी अस्त्र वेगळं आहे. True. त्यांची शस्त्र जे काय आहेत ना ती वेगळी आहेत. जर्मनी तेव्हा पॉवरफुल का होतं, कारण त्यांच्याकडे जे शस्त्र होतं ना ते वेगळं होतं. रशिया जर्मनीवरती ओव्हरकम का झालं, कारण त्यांनी पहिली 46 बनवली. Yes. Right. ओके, म्हणून ते म्हणजे काहीतरी विशेष असलं पाहिजे, काहीतरी विशेष असलं पाहिजे. योबाकडे काहीतरी विशेष होतं, म्हणून देवाने मुद्दामून हे Yes. केलं, टेस्ट करायला. मुद्दामून योबाला सैतानाच्या हाती दिलं. तू फक्त त्याचा जीव घ्यायचा नाही, बाकी काय करायचंय ते कर, बाकी काय करायचंय ते कर. ही टेस्ट आपण पास करू शकतो का? आपण काय सांगतो, अरे सगळ्यात मोठं पोटचा पोरगा मेला, सगळ्यात मोठं दुःख. योबाचे किती मेले? Yes. अरे त्याची बायको मेली, त्याचं दुःख किती मोठं आहे का? का ब्रॅनमची नाही मेली? Yes. हा, मुलगी नाही मेली? Yes. Yes. बाकी इतक्यांच्या नाही मेल्या, पुष्कळांच्या आहेत की नाही? Yes. Yes. पण ते म्हणजे दुःख पचवायला म्हणजे आपण नाही, त्या माणसाचं दुःख फार मोठं आहे, त्या माणसाचं दुःख फार मोठं आहे. मी तुम्हाला सांगतो की जनरली एखाद्याचा पोटचा पोरगा एखादा मरतो, त्याला पण आमच्या इथे झालेलं माझ्याच वयाचा, आता म्हणजे मी इतका झालो तेव्हा बहुधा 2003-4-5 ची गोष्ट असेल. Shock लागला. हा म्हणजे नाही जोसेफ हा, त्यांनी, yes. हा. तर त्याची डेड बॉडी आणायच्या अगोदर एका डॉक्टरचा बंदोबस्त करून ठेवलेला. कशाला? लोकांना डाऊट होता की याच्या आईला नाही तर बहिणीला कोणाला तरी अटॅक येईल. एकच मुलगा नाही, कुलता एक मुलगा, आणि तो म्हणून ऍडव्हान्स मध्ये प्रिपरेशन करून ठेवलेलं. ओके, योबाचं आहे नाही त्याचं वाटोळं. म्हणजे आता त्याने ठरवायला पाहिजे होतं की मी जगायचा कशाला, मी मेलेलंच बरा, True. मी जगायचा कशाला. हा योबा पुढे एक मात्र पर्याय ठेवलेला होता, दुसरा कोणताच पर्याय बाकी ठेवलेला नव्हता. असं सैतानाने करून ठेवलेलं. म्हणजे टेस्ट ती म्हणजे काय, टेस्ट ती म्हणजे काय, बियॉन्ड द सिलेबस, Yes. बियॉन्ड द सिलेबस. आणि अशात योग उभा राहतो आहे, सगळं काय आहे. आणि हे करून सुद्धा सैतानाचं पोट भरलेलं नाहीये, Hmm. हे करून सुद्धा सैतानाचं पोट भरलेलं नाहीये. की हा काय करतो, कारण सैतानाचे एक म्हणजे त्याचे पॅटर्न असतात, त्या Yes. पॅटर्न प्रमाणे तो काम करतो. हा, अमुकाचा अमुक घ्या त्याला राग येणारच, अमुकाला अमुक बोला त्याला राग येणारच, अमुकाला अमुक करा तो नर्वस होऊन बसणारच. Yeah. हे पॅटर्न आहेत, हे सगळे पॅटर्न आहेत. True. ओके, अमुकाला जरा खुश करा तो चण्याच्या झाडावर चढणार, अमुकाला जरा तुम्ही असे काय बोला की तो पटकन तुम्हाला आहे नाही ते देणार. असे सर्व त्याचे पॅटर्न आहेत. Pattern. ओके, ते सर्व पॅटर्न त्यांनी इथे वापरलेले आहेत. योबाला देवाने भरपूर दिलेलं होतं, ह्यांनी ते काढायला सुरुवात केली. आणि काढायला म्हणजे काय ग्रॅज्युअली नाही, फटक्यात Sudden. एकत्रपणे काढून घेतलं, सगळं काय एकाच फटक्यात काढून घेतलं. Yes. म्हणजे कोणत्याही कितीही म्हणजे सॉलिड माणूस असेल त्याला अटॅक येणार याची त्याला गॅरंटी होती. हे दुःख हा पचवू शकत नाही, Hmm. हा फटका हा पचवू शकत नाही, हे स्ट्रोक हा घेऊच शकत नाही असे. पण त्याला एक गोष्ट समजत नव्हती की मला चॅलेंज कोणी केलेली आहे. Oh, hallelujah. त्याला एक गोष्ट समजत नव्हती की मला पाठवलाय ते कोणी पाठवलाय, ज्याने मला लात मारून खाली टाकलाय तोच मला परत बोलवतो आणि सांगतो जाऊन टेस्ट कर. Hallelujah. येस, Yes. ते त्याला Amen. समजत नव्हतं. पण त्याने चॅलेंजच घेतलेली होती ना की मी देवापेक्षा उंच सिंहासन बांधेन, म्हणून त्यांनी सगळेच्या सगळे प्यादे वापरले. ओके, तरी त्याचं पोट भरलं नाही, कारण योबाने काय केलं, राखेत बसलेलं आहे. काय बसलेलं आहे? Yes. राखेत बसलेलं. ऍक्च्युली आयुर्वेद शास्त्रामध्ये राख ही फार मोठी औषधी गोष्ट आहे. Yes. Yes. हा, आता बघा आता सगळे निघाले. पहिले झाडापानावर कीड येत असेल ना त्याला राख टाकायचे. Right. आता त्याच्यात ते दात घासण्यासाठी हे ते सर्व, तर राख हे फार औषधी होती. तो जाऊन राखेत बसला, म्हणजे ते पण त्याला रेव्होल्युशन होतं. Yes. ओके, त्याने गोंताट नेसलं. Hmm. म्हणजे योबाकडे कपडे शिल्लक होते, सगळं गेलेलं पण कपडे शिल्लक होते, ते पण त्यांनी फाडले आणि गोंताट नेसलं. म्हणजे त्याच्या पलीकडचं रेव्होल्युशन त्याला आणखीन एक माहिती होतं की Yes. देवाला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल Hallelujah. तर तुम्हाला ह्या लेवलला यायचं आहे. Amen. तुम्हाला काय Amen. करायचं आहे, तुम्हाला ह्या लेवलला यायचंय, तुम्हाला स्वतःला Yes. असं नम्र करायचं आहे, इतकं सगळं करायचं आहे. हे Amen. सगळं योबाने केलं, तरी पण त्याचं पोट भरलं नाही. काय केलं? मित्र पाठवले.
मित्र पाठवले, की माझा अंदाज होता की असं केल्याने डायरेक्ट त्याच्यावर प्रभाव पडेल, पण नाही. हा म्हणजे एक बोलतात ना उलट्या काळजाचा, जरा दगडी मनाचा असा माणूस असेल. आता तुम्ही जाऊन त्याचा ब्रेन वॉश करा, सारखं सारखं बंबाडिंग करा. तू असं केलं होतं म्हणून असं झालं, तुझी मुलं चुकली होती म्हणून असं झालं. आता कोण नाही आहे ना, आहे का कोण साक्ष द्यायला? मुलं चुकली होती की नाही ते सांगायला कोण आहे का? नाही आहे ना. मग आता तुम्ही सांगा जितकं तुम्ही. आणि जनरली अशा वेळेला काय होतं माहितीये का, पीडित माणूस हा करतो. जो पीडित माणूस असतो ना, हा असेल, हा मी असं केलेलं असेल, हा मी चुकलेलं असेल, हा माझ्या हातून चूक झाली रे, हे असं झालं रे. कारण तो इतका पीडित असतो ना की त्याची म्हणजे एक सर्वसाधारण इच्छा काय असते माहितीये का, सगळं गेलाय, हे दोन माणसं सांत्वन करण्यासाठी येत नाही, ही तरी 4 दिवस राहू दे, नाहीतर मी टोटली एकटा पडेन. आणि युवक जवळपास बळी पडणार होता. जवळपास तो काय सांगतो, मी ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतला त्याचं असं हो, मी ज्या दिवशी जन्माला आलो ते असं हो, मी ज्या दिवशी हे खाल्लं ते असं हो. ओके, पण देवाला दोष देत नाही तो. म्हणजे इतका मी वाईट होतो का, माझ्या हातून असं काय वाईट झालंय का, याची तो चाचपणी करत होता. कारण हे येऊन सांगतात ना, माझे 3 मित्र माझ्या बाजूला उभे आहेत. मला जेव्हा वाटलं, मी जेव्हा ऐकत होतो ना, वाचत होतो ना, तेव्हा मला काय वाटलं की हे 3 मित्र आले ना, हे कदाचित असं सांगतील, योग तुझं सगळं काय गेलंय का, आम्ही तुला 500 मदत करतो. ओके, जनरली म्हणजे नवीन वाचणारा असाच विचार करेल, कारण योगाचे जिवलग मित्र ना. योग तुला पुन्हा उभं राहण्यासाठी हे घे आमच्याकडून 5,000 10,000, तू पुन्हा स्टार्ट कर, 4-2 नव्या बकऱ्या आण आणि पुन्हा व्यवसाय चालू कर. हे पण ते कशासाठी आलेले आहेत? केवळ आणि केवळ दोष देण्यासाठी आलेले आहेत. ओके, आणि दोष देऊन इतक्यात पण काम भागलं नाही. मग सैतानाने सगळ्यात मोठं हत्यार घेतलं, बायको. ओके, तुम्हा आम्हाला परीक्षेला सगळ्यांना होतं, जेव्हा आपल्या वेळेला टेलिव्हिजन आलं तेव्हा प्रत्येकांना प्रत्येक विषयात निबंध लिहा. टीव्ही दान की वरदान, शाप की ओके, आता मोबाईल शाप की वरदान. ओके, आता ज्या ज्या माणसाचं लग्न झालेलं आहे ना, त्यांना नाव न लिहिता निबंध लिहायला सांगितलं ना, बायको शाप की वरदान, तुमचं नाव एक्सपोज केलं जाणार नाही, अमुक पेटीत टाका, ते निबंध सर्व रेडिओवर आणि टीव्हीवर वाचले जातील. मग बघा तुम्ही काय 101 निबंध येतील. पण असं सांगितलं ना की नाव लिहा, तर मात्र सर्व स्तुतीपरच आहे ती. कारण नाव लिहिलं ना, जॉनी परेराने लिहिलंय, मग संध्याकाळी जेवण पाहिजे, संध्याकाळी काय पाहिजे, मग ते चांगलंच येणार. पण नाव न लिहिता अमुक पेटीत टाका, म्हणजे ते आता खूप कंपनीत तक्रार पेटी ठेवलेली असते ना, तुम्ही तक्रार त्याच्यात टाकायचे, तुमचं नाव वगैरे, कंप्लेंट बॉक्स त्याप्रमाणे, तर एक सॉलिड निबंध येतील, असं मी तुम्हाला सांगतो. ओके, सैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे बायको, पत्नी. ओके, आता ती आली. योबाची मुलं सगळ्यांची लग्न झालेली होती, वेगळी राहत होती, म्हणजे योग चांगला वयातीत होता, म्हणजे बायको पण वयातीत असेल. नक्की. त्या बायकोने येऊन असं कसं सांगायचं की आता तू काय कर, देवाची निंदा कर आणि मर. म्हणजे तुला कोण दुसरा मिळणार होता? तुझ्याकडे काय ऑप्शन होता? नवरा बायको दोघेच सोबतीला ना. तू त्याचं सांत्वन करायला पाहिजे होतं. जे काय झालंय ते तुझ्यासाठी, मी माझ्यासाठी, आपल्या दोघांना जिवंत ठेवलाय ना, पण तिला हे कळत नव्हतं की मला जिवंत ठेवलाय ते याच्या चांगल्यासाठी की वाईटासाठी. ओके, मला जिवंत याच्यासाठी ठेवलेलं आहे की हा डोंगरावर उभा आहे, याला ढकल, इतकंच माझं आता काम राहिलेलं आहे, ढकल याला, जाऊ दे, दरीत पडू दे. ती येऊन असं सांगते की तू देवाची निंदा कर आणि मर. खाली निंदा कर सांगितलं असतं ना तरी मी एक वेळ मान्य केलं असतं की काय इतकी प्रॉपर्टी होती ती हातातून जाणे प्रत्येकाला दुःख होत असेल. आता आपण हे कसं करायचं, त्या देवानेच आपलं नेलं ना, तर चलो ठीक आहे. पुष्कळ माणसाला मी देवाला शिवाय देताना बघितलेलं आहे. ओके, पण काय सांगते, मर म्हणजे काय, तो जुगार खेळलेला, जुगारात जाऊन त्याने पैसे लुटले सर्व, त्याने दुसरी बायको केलेली, तिला 50,000 बकऱ्या दिल्या, असं काय होतं? मग तू मर असं कशाला बोलतो, काय कारण? पण बिईंग टेस्टेड मीन्स व्हॉट? बिईंग टेस्टेड मीन्स व्हॉट? ओके, हाच प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा हाच प्रॉब्लेम आहे. म्हणून येशू ख्रिस्त काय सांगतो की तो सांगतो माझा अमुक आहे ते मी जाऊ का? नाही, इकडे राहा, माझं वचन ऐक,
तुला तिथे आई भाऊ बहीण सगळं काही मिळेल. हालेलुया. जो माझ्यासाठी सगळं सगळं सोडेल. काही देईल मीन्स व्हॉट, जे योबाने दिलं Yes. ते तुम्हाला सांगतो. हा, योबाने असं नाही सांगितलं तू एकटीच माझ्यासाठी जिवंत राहिली आहे, तुझ्यावरती मी भिस्त ठेवून होतो, तू आता मला असं सांगतेस, तू पण माझ्याविषयी असं बोलायला लागली, माझ्या जीवनात तू काही बघितलेलं होतं का मी काय वाईट केलेलं, मग तुम्हाला असं कसं. योग तिच्या तोंडी लागलाच नाही. हालेलुया. योग तिच्या तोंडी sir. लागलाच नाही. आणि योबाने तिच्याकडून इच्छा पण नाही केली की निदान माझ्या बायकोने तरी, असं मी बोलू. एकट्याने कमावलेलं नाही, हे सगळं माझ्या ही इस्टेट मी उभी केलेली आहे, वडिलोपार्जित नाहीये, कुठून आलेली नाहीये, आणि तू बघते आणि इतका काळ तू त्याचा उपभोग घेतलेला आहे, आणि आता तू माझी निंदा करते. तुला काय सोर्स आहे का? तुझ्या माहेरचेने मला हुंड्यामध्ये दिलेली, कशामध्ये दिलेली की तू मला इतकं बोलावं. पण योग तिच्या तोंडी लागलेलाच नाही. Yes. योग तिला काय सांगतो, तू मूर्ख आहेस, तू काय बोलते, हा तू काय बोलते, तुला कळते का? मूर्ख बायको. मी देवाची निंदा करू? म्हणजे देवाने सगळं काही दिलं तर देव चांगला, म्हणजे तिच्याकडे ऑप्शन होता. Yes. तिच्याकडे ऑप्शन होता. हाच प्रॉब्लेम झालेला आहे जगात. True. जगामध्ये हाच प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांच्याकडे ह्या देवाने काय दिलं नाही का, मग तिरुपतीला जाऊया. तिथे काय दिलं नाही का, मग नाशिकला जाऊया. Yes. तिथे का नाही का, मग तिथे बनारसला जाऊया, MP ला जाऊया, इथे जाऊया, तिथे जाऊया. ऑप्शन आहेत, ऑप्शन आहेत. बहुधा योबाच्या बायकोकडे ऑप्शन असतील, पण योबाकडे ऑप्शन नव्हते. True, sir. Amen. योबाकडे ऑप्शन नव्हते. Amen. ओके, त्याने दुसरं काही बघितलंच नव्हतं. त्यांनी फक्त एकच बघितलेलं होतं, देवाचं वचन, देवाचं वचन, देवाचं वचन. Hallelujah. नथिंग एल्स, नथिंग एल्स. फक्त तितकंच आणि तेवढंच. म्हणून तो तिला सांगतो. आता म्हणजे सर्वसाधारण आता मी तुम्हाला काय सांगितलं की जनरली काय असते, सगळं गेलंय का, आता बायकोच मदतीला आहे किंवा मुलगाच मदतीला आहे, त्याला मी कसं नाराज करू, त्याला मी कसं दुखवू. True. ओके, आता माझं कोण करणार. म्हणजे सगळं जाऊन काही निभावलं नाही. योग ठीकठाक नव्हता, योबाच्या अंगावर ह्या अशा फोडी आल्या. पुढे आले. Right. ओके, हाताने खाजवून थकलेला, बरोबर. हा. म्हणून त्यांनी खापर घेतला, खाप करून. खापर घेतलेली. ओके, खाजवणे हा काय प्रकार असतो, ज्याला गचकरण झालेलं असेल त्यांनी विचार करावा. एकाच एरियात True, sir. योबाचं सर्व अंग भरलेलं होतं. हो. साधी घामोळी निघते गरमीमध्ये, त्याच्यात मग आपली काय हालत होते हे आपण बघतो. ओके, हा काय होते ना, सांगायला, बोलायला, ऐकायला खूप बरं वाटते, अनुभव आला. खूप बरं वाटते. पण जर आपण जस्ट म्हणजे ह्याच्या जागेवर मी रिप्लेस करतो स्वतःला, हा, किंवा इमॅजिन करून बघा की माझ्यावर हे दुःख आलं तर, True, sir. माझ्यावर हे दुःख आलं तर. आपल्याला काय असते, आपले आईवडील खूप प्रिय असतात, नंतर आपल्याला आपली बायको खूप प्रिय असते, नंतर आपल्याला आपली मुलं फार प्रिय असतात. त्यांचं काय झालं किंवा ते माझ्यापासून दुरावले तर मी कसा जीवन जगू शकणार. प्रत्येकाच्या जीवनात मोठा प्रॉब्लेम होणार, मोठी पोकळी निर्माण होणार, जर तुम्ही देवावर कमी आणि ह्या सगळ्या गोष्टीवर जास्त भिस्त ठेवलेली असेल तर. True, sir. Amen. म्हणून देव सांगतो की लव्ह युअर गॉड. तुम्ही Amen. देवावर प्रेम करा. सगळ्यात जास्त प्रेम जे पाहिजे ना ते देवावर पाहिजे. मग ह्या शिल्लक गोष्टी ह्या चिल्लर आहेत असंच समजायचं. True, ह्या sir. सगळ्या गोष्टी चिल्लर आहेत. ह्या गेल्या नो प्रॉब्लेम, अमुक गेलं नो प्रॉब्लेम, तमुक गेलं नो प्रॉब्लेम, तमुक गेलं नो प्रॉब्लेम. जनरली सगळ्यांच्या जीवनात उलट चालू असते की अमुक मिळावं, तमुक मिळावं, तमुक मिळावं, तमुक मिळावं, म्हणूनच तो हाका मारत असतो. ओके, पण अमुक गेलं नो प्रॉब्लेम, तमुक गेलं नो प्रॉब्लेम, तमुक गेलं नो प्रॉब्लेम. ओके, या शहरातून माझं घर गेलं नो प्रॉब्लेम, मी जातो जंगलात. आदिवासींना कुठे जागा असते, कुठे घर असते, जातात कुठे पण खोपटी बांधतात ना, Yes. राहतात ना. ओके, लक्झरियस लाईफ जगला तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे, लक्झरियस लाईफ जगले तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. ओके, बुलेट चालवतो तो मोपेड चालवू शकत नाही, जमणारच नाही. मोपेड मी तुम्हाला खूप मोठी गोष्ट झाली, म्हणजे कमसे कम परिश्रम न करता ती चालते. Yes, तरी yes. सायकल चालवू शकतो का? No. म्हणून ती पण आता इलेक्ट्रिक चालू केली आहे. ती पण आता इलेक्ट्रिक चालू केलेली आहे. म्हणून मोठ्यात मोठ्या गोष्टीचं जर हे ठेवलं तर ज्या दिवशी आपली टेस्ट होणार त्या दिवशी आपण फेल होणार, त्या दिवशी आपण काय होणार, फेल होणार. म्हणून
म्हणजे सिम्पलेस्ट सिम्पल जीवन कसं जगता येईल. ओके, परिश्रम किती पडले ते मी किती सहन करू शकेन. ओके, ह्या सगळ्या इच्छा बाळगलेल्या माझ्या मते तरी मला असं वाटते, बरं वाटते. हा, कारण मोठ्या मोठ्या गोष्टी जर गेल्या, काय सांगितलेलं आहे, पुढच्या खुर्चीत जाऊन बसू नको. तुला उठवलं आणि मागे बसवलं तर यस राईट. प्रोग्रामवरती तुझं लक्षच नसेल. आणि मला उठवलं काय, माझ्या घरी प्रोग्राम असला की याला बघतो, माझ्या घरी प्रोग्राम असला की ह्याला बघतो. हे सगळे प्रॉब्लेम होणार, हे सगळे काय होणार, प्रॉब्लेम होणार. आता ही बाई योबाची बायको. ओके, एक बाई अशी आहे की सांगते तू काय कर, देवाची निंदा कर, पहिलं हे कर, पहिलं हे कर. म्हणजे योबाच्या बायकोला कोण चालवते ते बघ. असं सांगितलं असतं ना, बाबा योबा आता तुझं निभाव कसा लागणार, आपल्याकडे काहीच नाही, तू तर पूर्ण गळव्याने भरलेला आहे, आता औषध कुठून करणार, त्यापेक्षा तू मर. तर एक वेळ आपण सांगितलं असतं. हा, व्हेंटिलेटरवरती जगण्यापेक्षा मेलेलं बरं, असं कधी कधी मला पण वाटते. यस राईट. 10-15 हजाराच्या गोळ्या खाऊन माणसाने जगावं, त्यापेक्षा त्यांनी मेलेलं बरं. गोळ्या बंद कर, मेलेलं बरं म्हणजे सुसाईड करू नको. ओके, ऑटोमॅटिक मरशील, ऑटोमॅटिक काय होणार, मरशील. तसं केलेलं म्हणजे माझं मत. हा, मी एक हे माझं हे सांगतो. राईट, व्हेरी ट्रू. मग तसं असतं तो गोष्ट नाही राही. बाबा योबा तुझा तर हालत मला एकदमच खराब वाटते, तू ह्याच्यातून तुझा निभाव लागणं कठीण आहे, त्यामुळे बघ अन्नपाणी त्याग का आणि काय होते का बघ. पण ती पहिलं सांगते तू पहिली देवाची निंदा कर. पहिलं काय कर, देवाची निंदा कर. सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या जीवनात होते ती ही की आपल्याकडून देवाची निंदा होते. यस सर, यस. कळत न कळत चुकून आपल्याकडून आपल्या वागण्याद्वारे किंवा इच्छा आकांक्षा असल्या हे माझ्याकडून गेलं कसं, ती पण देवाची निंदा आहे. ट्रू सर, ती पण देवाची निंदा आहे. आपण असं बोललं का, देवाने दिलं देवाने नेलं. यस सर. योबाचं हे बोलतो का, हालेलुया. योबाचं हे वाक्य आपण बोलतो का, आपण नाही बोलत, आपण नाही बोलत. त्याच्या पलीकडे योबाने एक सेंटेन्स बोललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. लेट दॅ सर्वंट डिपार्ट इन पीस. ही पाठी आपण आपल्या गळ्यात बांधू शकतो का? यस 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 यस. हा, व्हेरी ट्रू. मी काय सांगेन, देवा हातपाय चालतात ना तोपर्यंत मला ठेव, हातपाय चालतात तोपर्यंत मला ठेव. माझ्या पोराचं लग्न बघू दे, हा मोठा होऊ दे. ओके, हा मोठा होऊ दे. जनरली माझी इच्छा अशीच आहे की देवा तिच्या अगोदर मला नेऊ नको, ती आहे तोपर्यंत मला ठेव. म्हणजे माझं करायला कोणतरी आहे. किती स्वार्थ, किती स्वार्थ. तिला मी सांगतो की तुझ्या अगोदर माझ्या अगोदर तू गेली पाहिजे नाही. ओके, नंतर माझा निभाव लागणं कठीण आहे. म्हणजे मी कोणावरती तरी डिपेंडिंग आहे. आय एम नॉट डिपेंडिंग ऑन गॉड. ट्रू सर. आय एम नॉट डिपेंडिंग ऑन गॉड. मी कोणावरती तरी डिपेंडिंग आहे. काय आहे, देवाची निंदा आहे ही देवाची निंदा आहे. तुम्ही प्रार्थनेला जाता पण तुमच्या मनात इच्छा काय आहेत, तुम्ही बोलता काय, मला अमुक वर्षापर्यंत. कोण माणूस लेट द सर्वंट डिपार्ट इन पीस हे सेंटेन्स गळ्यात बांधू शकतो? हा, मागे ब्रदर व्यानमचं आपण सांगितलेलं, एकाने पुढे अशी पाठी लावलेली, मागे एक दुसरी पाठी लावलेली, ते आता विसरलो. असं कोण करू शकतो का? तुम्हाला ठराविकच 1-2 हाताच्या बोटावर, जगात सांगतो मी, संपूर्ण जगात योब असं बोलतो, लेट द सर्वंट डिपार्ट इन पीस. आता मला काहीच नको, बस झालं, पण मी तुझा दास आहे हे मात्र कबूल कर आणि मला शांती दे, बस शांती दे. मग ती जिवंत असो की मी माझं जीवन संपलं असो, पण माझं बायको सांगते तसं मी करणार नाही. माझ्या बायको सांगते तसं मी करणार नाही. आणि चांगली बायको मिळणे हे फार मोठं वरदान आहे. चांगली बायको मिळणे हे फार मोठं वरदान आहे. पण ह्या वरदानाला मुकलेले पुष्कळ लोक आहेत. पहिलाच आदाम. मी काय करू, तिने मला सांगितलं म्हणून केलं, तिने मला सांगितलं म्हणून केलं. हा कधी सांगतो? रोज देव ह्याच्याशी संध्याकाळी वार्तालाप करतो. योबाला कोणच नव्हतं, तरी तो तंतोतंत देवाची मर्जी पूर्ण करत होता. आणि हा बायकोच्या नावाने बोंबा मारून वेगळा. पण तेच अब्राहमाला बघा, तो जे सांगत होता ते बायको करत होती. मी तुझी बायको, मला त्या राजाने नेलं तर चालेल, पण माझ्या धन्याने सांगितलं ना तू बहीण सांग, आणि नेलं पण चालेल नाही, तुला न्यायला लागल्यावर मी बघतो असं दिसत. त्याने काय सांगितलं, त्याने नेली पण.
त्यांनी नेली पण. काय बायको? काय बायको? आहाबाची बायको घ्या. येस टोटली इस्रायली होता, टोटली त्याला येस तिच्या माहेरचं बनवलं. डॉक्टर पाहिजे का? माझ्या माहेरी. अमुक काय पाहिजे का? अरे माझ्या माहेरी तो आहे ना, किती नॉलेजेबल आहे माहितीये का? Yes. मी पाठवते, थांब तू थांब. सगळं काय माझ्या माहेरी, सगळं काय माझ्या तिकडचं, सगळं काय तिकडचं. मोशेची बायको घ्या. मोशे इतका मोठा संदेश तर आपल्याला काय वाटत असेल, पण मोशेची बायको तुंतुन वाजवत होती कायमचं Yes. मोशेच्या मागे. राईट तू असा, तू तसा, तू तसा. आणि जनरल फॅक्ट आहे. ओके, आता मी तुम्हाला योबाचं सांगितलं. सपोज हा माझी नोकरी गेली. आता जस्ट येताना आम्ही वार्ता करत होतो, तिथे एक नारळ विकत होता. त्याला मी काय सांगितलं, माझी नोकरी गेली आणि मी रिटायर झालो ना, आणि हातपाय साबूत राहिले ना, तरी मी नारळ विकेन. मी काय करेन, हे नारळ विकेन. मला नारळ साफ करता येत नाही, हे मी विकेन. ओके. मोशे मोठ्या हुद्द्यावर होता. आजूबाजूच्या सगळ्या कंट्रीज मोशेला ओळखत होते. येस ह्या मोशेने सगळं काय सोडलं आणि मेंढपाळ झाला. मेंढपाळ झाला. आता मेंढपाळ हा जो आहे ना शब्द, हा ऐकायला किंवा खूप सॉफ्ट केलेला शब्द असं मला वाटतो. ट्रू सर. हे मला कधी समजलं माहितीये का? मी बाहेर असताना ना, मी आणि माझ्या जोडीला मिस्त्री माणूस होता आणि ते अरबीमध्ये बोलत होते. तर आपण विजा निघाल्यात असं बोलतो ना, तर ते अरबी लँग्वेजमध्ये बोलत होते. ते हा त्याला सांगत होता की तुझ्याकडे विजा असतील मला दे. ओके. तर मी याला नंतर विचारलं की तू विजा मागत होते ते कशाला? तर बोलते माझ्या इकडच्या माणसाला. तर बोलते एक असेल तर मला पण दे ना, मला पण माझ्या इकडच्या माणसाला. तो बोलतो विजा कशासाठी आहेत माहिती आहे का? तर मी बोललो कशासाठी? तर बोलते त्या विजा चांगल्या नाही आहेत. तर मी बोललो कसं, ते काम बेकार आहे. तर मी बोललो काय आहे ते, तुम्हाला एक्सप्लेन तर कर. तर बोलते हे बकऱ्या पाळायचं, त्याच्यासाठी तू तुझा माणूस आणणार का? हे जेव्हा त्याने मला सांगितलं ना, मी बोललो नको नको नको, कोण आपल्या माणसाला असं. आणि बकऱ्या पाळणे आपल्या इथे खूप खूप बरं आहे. बरं आहे. येस इथे गवत पाला पाचोळा बघायला भेटते. हो तिथे काहीच बघायला भेटत नाही. दूर दूर डोंगरात त्यांच्या जोडीला फिरायचं. राईट. डोंगरात वर खाली वर Yes, खाली true, बाटली true, आणि हातात काठी. आम्ही बघितलेलं आहे ते, म्हणून सांगतो. तेव्हा मला कळलं की हे मेंढपाळाचं, मेंढपाळ म्हणजे बोलायला खूप चांगला शब्द वाटतो. हं. त्या विजाचं नाव मला आता आठवत नाही. अरबीमध्ये त्यांनी जे सांगितलेलं ते तो वर्ड. ओके. ते इतकं कष्टी जीवन. मोशे जो सोन्याच्या ताटात जेवत होता. राईट. मोशे ज्याला हवा करायला माणसं होती. ओके. True. ज्या मोशेचा धबधबा होता, तो मोशे असं जीवन जगायला रेडी झाला. हा का रेडी झाला आणि कशाला रेडी झाला? इनफॅक्ट मोशेला इस्रायल लोकांना सोडवायचं नव्हतं. इनफॅक्ट मोशेला इस्रायल लोकांना सोडवायचं नव्हतं, पण मोशेला जन्माला आल्यापासून माहिती होतं की मला इस्रायल लोकांना सोडवण्यासाठी निर्माण केलेलं आहे म्हणून. येस अपॉइंट कमिशन. ओके. आणि टोटली डिसअपॉइंटेड पर्सन सगळं काही सोडलं आणि विटाच्या भट्टीत काम करायला सुरुवात केली. आता ते पण तुम्हाला सांगतो, एक्सपिरियन्स आहे म्हणून. हा अदरवाईज हे पण आपल्याला विटाच्या भट्टीत काम करणे म्हणजे ते पण आपल्याला नॉर्मल वाटते, सपोर्ट. पण ते तसं नॉर्मल नाहीये. तसं ह्याच्यात सांगितलेलं आहे मिस्री लोकांनी इस्रायल लोकांवर Yes. किती आणि हे केले, पण आम्ही Exactly. म्हणजे डोळ्याने पाहिलंय ते सांगतो. जेव्हा वाड्यात प्रार्थनेला सुरुवात केली, ओके, तेव्हा काय ते आम्हाला वेगवेगळं टाइम आणि वेगवेगळं ठिकाण द्यायचे. मंगळवारी अमुक ठिकाणी येणार का, गुरुवारी अमुक ठिकाणी येणार का, आणि ठिकाणं कोणती? सर्व विटाच्या भट्ट्या. ओके. मग ते सांगितलेल्या वेळेत आम्ही तिथे जायचे. टोटली गवताने बांधलेल्या झोपड्या आणि तिथे, आणि ते पण लोक रेडी व्हायचे आणि ते सांगितलेल्या टायमाला आम्ही जायचे. ओके. जे टाइम असेल त्या टायमाला आम्ही जायचे, कारण त्यांचा तो आवेश होता ना, तो बघून आम्हाला पण एकदम मन भरून यायचं. तिथे गेल्यानंतर थोड्या दिवसांनी आम्ही विचारायला सुरुवात केली की तुम्ही प्रत्येक वेळेला डे बदलता कशाला आणि टायमिंग बदलता कशाला? तो बोलतो त्या दिवशी आम्हाला सुट्टी असते. आता ह्या वेळेला आम्हाला आत्ता सुट्टी भेटलेली आहे, ह्या वेळेला आता मला हे भेटलेलं आहे. मग आम्ही तिथे विचारणा सुरू केली. तर काय त्यांचं जीवन, म्हणजे लोक 12 आणि 15 तास काम करणारी पण बघितलेली आहे, पण आम्ही 1 वाजता उठतो आणि पीठ मळतो तशी माती मळायला सुरुवात करतो.
ओके. आणि माती म्हणजे पीठ मळतो ते आपण हाताने मळतो. माती Yes. मळायची म्हणजे काय Fine. करायचं माहितीये का, असं त्याच्यामध्ये Right. नाचायचं. ओके. त्याने तो काय बोलतात त्याला, ते बनवलेलं असते मातीचा, आणि त्याच्यामध्ये मग अमुक वाजेपर्यंत आम्हाला अमुक करायचं आहे. ओके. तुम्हाला फोर्स नाही हा, की म्हणजे अमुक केलंच पाहिजे असं नाही. पण तमुक 1000 विटा तुम्ही नाही पाडल्या तर तुम्हाला तितके पैसे नाही भेटत. तुम्हाला तितके पैसे नाही भेटत. हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यात माती चांगली असणे हा एक तुमच्यासाठी प्लस महत्त्वाचं पॉईंट पाहिजे, आहे. नाही तर तुमची आणखीन वाट, नाहीतर तुमची आणखीन वाट. हे सर्व प्रॉब्लेम आम्ही बघितल्यानंतर आमचा जीव कासावीस झाला. ओके. मग आम्ही काय सांगितलं की तुम्ही हे काम करू नका. तर बोलतं नाही, आम्ही काम सोडू नाही शकत. अद्याप 3 वर्ष आम्हाला करावं लागेल. का? आम्ही अंगावर पैसे घेतलेले आहेत. कर्जाऊ रक्कम. येस. ओके. कर्जाऊ रक्कम. ओके. तरी पण आम्हाला राहवलं नाही. चालेल, तू किती पैसे घेतलेले आहेत. आणि तेव्हाची गोष्ट, हा पैसे काय मोठे नव्हते. 10,000 15,000 अशी रक्कम होती. तर मग काय बद्दल काय सांगतात, ओके नो प्रॉब्लेम, तुझे 15,000 मी देतो, तुझे 10,000 मी देतो, पण तुम्ही हे काम सोडा. तुम्ही हे काम सोडा आणि दुसरं काम सुरू करा. लोक आमच्या इथे येऊन शेतात मजुरी करतात ना, ते करा. 2 घास कमी जेवा, पण हे काम सोडा, तुम्ही करूच नका. कारण त्यांची आम्ही हालत बघत होतो सर्व. ओके. फक्त देवानी शक्ती दिली आहे म्हणून ते काम करत होते. हां, नाहीतर असं कष्टाचं काम कोणाच्याने होवे ना. तर तिथे पण प्रॉब्लेम. आम्ही गेले, त्या वीटभट्टीच्या मालकाला भेटले, पण तो बोलतो हा एक बॉन्ड असतो. पैसे 3 वर्षासाठी घेतले आहेत ना, 3 वर्षांनी त्याने असेच फेडायचे, मध्ये देऊ नाही शकत. कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे ते आयसीसी बँकेचं असतं ना, 15 वर्षासाठी लोन घेतलंय ना, मग ते 15 वर्षातच फेडायचं. येस. आपली बीसीसी बँक बरी आहे. आज घेतलं आणि उद्या मला फेडायचं असेल तर ते एक आपल्याला ऑप्शन आहे. राईट. या मोठ्या बँकेत ऑप्शन नाही. तुम्हाला 15 वर्ष ते भरायचं, म्हणून तुम्हाला बांधून ठेवलंय, म्हणून तुम्हाला असं बांधून ठेवायचं. आम्ही त्याला खूप रिक्वेस्ट केली. तो माणूस पण चांगला, पण बोलतो हा वीटभट्टीवरचा नियम आहे, तो आम्ही तोडू नाही शकत. आणि नंतर सांगतो, तू 20चे 25 दिले तरी मी याला सोडणार नाही. मला पण माणसं भेटली पाहिजेत ना. येस. गुलाम मिळत नाही. समजलं का? गुलाम तुम्हाला टॉप क्लासची माणसं खूप भेटतील. पैसा फेको तमाशा देखो. येस. 5,000 वाढव, 3 ऍप्लिकेशन आणखीन येतील. 10,000 वाढव, 15 कॅन्डिडेट आणखीन लाईनीमध्ये उभे असतील. पण असे गुलाम सर्वस्व न्याचार करायला कोण तयार असणार? रात्री 1 वाजता गुलाबी झोप सोडून कोण तिथे? मी सांगतो की मला चपाती पाहिजे असेल तर त्यावेळेला पीठ पण नाही मिळणार. तो माती मळतोय, मी त्यावेळेला पीठ पण नाही मळणार. तो माती मळतोय. ते काम मोशेने पत्करलं. कशाला? इस्रायल लोकांना सोडवण्यासाठी मला देवाने हे केलेलं आहे. कमिशन. ओके. पण तोच इस्रायल त्याला काय सांगतो? काय स्वतःला मोठाला हे समजतो का? Yes. इस्रायलला मारला तसं तू माझ्यावर जोर करतो का? राईट. मोशेने कानाला पीळ घातला, सरळ पळून गेला. मेंढपाळाचं जीवन जगायला सुरुवात केली. मेंढपाळाचं जीवन जगायला सुरुवात केली. मेंढपाळाचं जीवन जगायला सुरुवात केली म्हणजे काय केलं? बिईंग टेस्टेड. हालेलुया. आमेन. ओके. तुला जन्माला आल्यापासून योबाला सर्व काही दिलेलं होतं, तसं मोशेला सर्व काही दिलेलं होतं. राईट सर. काय काय तुझ्यासाठी काय काय नाही केलं? तुझा आवाज बाहेर पोहोचू दिला नाही. येस. ओके. 3 महिने तुला त्या रूम मध्ये अशा रीतीने ठेवलं. अच्छा, तुला ती लवाळ्याची पेटी बनवली, ती एकदम सुपर्ब बनवली. नाही. हा, तुझ्यावरती कोणत्याच सैनिकाची नजर गेली नाही. त्या सगळ्या मगरीनी सगळ्याला खायला right. टपलेल्या होत्या. Yes, म्हणजे yes. किती पॉझिटिव्ह गोष्टी मोशासाठी केलेल्या होत्या. ट्रू सर. ओके. तुला दासी ठेवली, ती पण तुझी आईच. येस. तिने तुला कायमचं शिकवलं राईट. की तू मिस्री नाही आहेस, तू इस्रायली आहेस, आणि तुला ह्याच्यासाठी जन्माला घेतलेला आहेस. तुला आम्ही असं बाळगलं, तुला मी असं ठेवलं, तुझ्या बाबांनी अशी प्रार्थना केली, तू आमच्या पोटी अशा जन्माला आला, तसा जन्माला आला. म्हणजे फुल ब्रेन वॉश केलेलं होतं त्याचं. म्हणजे तो फक्त राजवाड्यात राहत होता आणि त्याचं खात होता, पण सर्व नॉलेज इस्रायल. येस. आणि मला कोणासाठी जगायचं आहे? इस्रायलसाठी. म्हणजे छोट्यापणापासून त्याला माहिती होतं. ट्रू. ओके. किती? 40 वर्ष. 40 वर्ष. आणि बिईंग टेस्टेड 40 वर्ष. येस. आमेन. बिईंग टेस्टेड. हा तुझा सिलेबस झालेला आहे, हे तुला येते का? हा तुझा सिलेबस झालेला आहे, हे तुला येते का? मेंढराच्या मागे फिरणे. ओके. आणि ते पण म्हणजे ते पण तिथे पण किती कटकट आहे बघा. माझ्या बकऱ्यांनी पहिला पाणी प्यायला पाहिजे, माझ्या बकऱ्याने. आणि त्यांचा पण पॉवर, ज्याची त्याची लोकॅलिटी आणि गली का कुत्ता गली में शाना, येस. ज्याचे त्याचे. हा परका
येस. तरी पण सगळं ह्या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा. मी काय सांगितलं की बोलणं, ऐकणं, सांगणं खूप सोपं असते, पण त्या प्लेसवरती जर स्वतःला घुसवलं, रिप्लेस केलं, तर मोशेसारखं मी जीवन जगलं असतं का? ट्रू सर. मी हे केलं असतं का? मी ते केलं असतं का? मोशेच्या बायकोचं नाव काय? हा. सिपोरा. काय विचार केला असेल त्याने? अरे मी राजवाड्यात असताना हिच्यासारख्या दाशा असतील माझ्याकडे. ट्रू. ओके. पण काय, जितकी पातळी खाली चालली तितका मोशे खाली होत गेला, त्याला काहीच प्रॉब्लेम झाला नाही. नम्र झाला. बिईंग टेस्टेड, आमेन. बिईंग टेस्टेड, एकदम लयास, एकदम लयास. आणि फक्त एकच सेंटेन्स बोलत होता, ते पण अर्ध. आय हॅव हर्ड, येस. आय हॅव हर्ड. येस. जेव्हा माझा जन्म ह्याच्यासाठी झालेला आहे हे मी ऐकलेलं आहे, माझ्या आईने मला सांगितलेलं आहे. जेव्हा माझा जन्म ह्याच्यासाठी झालेला आहे, माझ्या आईने मला अमुक वेळा सांगितलेलं आहे. जेव्हा 40 वर्ष सांगितलेलं आहे, येस. मला माहिती आहे. मी ऐक. आणि बर्निंग बुश बघता बरोबर हालेलुया. नाव आय सी. हालेलुया. आय हॅव हर्ड ऑफ दी बाय माय इयर, बट नाव आय सी बाय माय आईज. हालेलुया. काय झालं? त्या वेळेला त्यांनी प्रत्यक्ष बघितलं की जे मला सांगण्यात आलेलं होतं ते हे आहे. हेच आहे. हालेलुया. जे मला सांगण्यात आलेलं होतं ते काय आहे? हे प्रत्यक्ष प्रमाण, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे मोशे पुढे. आणि प्रत्यक्ष त्याच्या पुढे देव अवतारला. आमेन. कशाला अवतारला? बिईंग टेस्टेड, सर्टिफाईड. ओके, हा माझा निवडलेला आहे, हा माझा नीतिमान आहे, हा सगळ्या परीक्षेतून पास झालेला आहे. ओके, तुम्हाला असाच कुठेच मिळणार नाही. परीक्षा तुम्हाला द्यायच्याच आहेत. येस. परीक्षा तुम्हाला द्यायच्याच आहेत. कारण वाटणे आणि असणे ह्याच्यात खूप फरक आहे. ओके, वाटणे आणि असणे ह्याच्यात खूप फरक आहे. तोंडाने बोलणे पण खंबीरपणे उभे राहणे किंवा ते काम करून दाखवणे ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. जसं मी तुम्हाला काय सांगितलं की जरी तुम्ही शिव्या नाही दिली, जरी तुम्ही डायरेक्ट देवाला दोष नाही दिला, तर माझाच व्हायचं होतं का? पुष्कळ वेळा मी कमनशिबी आहे, मी कमनशिबी आहे. ह्या गोष्टी सर्रासपणे आपल्या तोंडून पुष्कळ वेळा निघतात, येस. पुष्कळ वेळा निघतात. पण आपल्या तोंडून हे वाक्य कधीच निघत नाही की देवाने दिला, देवाने नेलं. ट्रू हे सर. माझं नव्हतं, जाऊ दे, हे माझं नव्हतं. आपल्याला हे माहिती आहे ना, तू काय घेऊन आलायस आणि काय घेऊन जाणार आहे, हे पक्का आपल्याला माहिती आहे. Yes. तरी पण Amen. सगळ्या गोष्टीबद्दल आपण अफसोस करतो, येस. सगळ्या गोष्टीबद्दल आपण चिंता व्यक्त करतो. हा माझा काळजाचा तुकडा होता आणि हा गेला. काय तुझ्या काळजाचा तुकडा? तुझ्या काळजाचा तुकडा फक्त येशू ख्रिस्त असायला पाहिजे. हालेलुया. आमेन. तुझ्या काळजाचा तुकडा फक्त देव असायला पाहिजे. येस. आणि तुला जे काय करणे आहे, प्रत्येक गोष्टीत सांभाळणं आहे ते आहे की माझं वचनात चुकला पाहिजे नाही, वचनात मी पडला पाहिजे नाही, हेच मला सांभाळणं आहे. येस सर. येस सर. दुसरं नथिंग एल्स. माझी गाडी चुकली, ही गाडी मला ठोकेल, तो मला काय करेल, हे काय करेल, नो, नथिंग, काहीच करायचं नाही. ट्रू सर. माझा वचनात तोल गेला पाहिजे नाही. आमेन. सगळ्यात मला प्रिय माझा येशू ख्रिस्त. हालेलुया. ही गोष्ट झाली, देन ऑल ट्रू. फिनिश्ड. मग तुम्ही नीतिमान ठरले असे योबाप्रमाणे तुमच्यावर ठप्पा लागला असं समजायचं. ओके, योबाप्रमाणे तुमच्यावर ठप्पा लागला असं समजायचं. दुसरी एक बाई होती, नवमी. येस. आमेन. ओके, बघा आता मी तुम्हाला योबाच्या बायकोची कंडिशन सांगितली. तुमच्याकडे तिच्याकडे काय दुसरा ऑप्शन होता? जवान होती, लग्न करू Yes. शकत होती. नवमीची कंडिशन बघा, सगळं गेलाय, रूत राहिली तर राहू दे ना, एक गेली पण हे राहिली तर राहू दे ना, आता मला पाणी कोणी पाजायचं, हे आहे तर असू दे ना, अशी थिंकिंग असायला पाहिजे होती. राईट. पण ती बाई काय सांगते? येस. तू जा. येस. ती गेली ना, त्याप्रमाणे तू पण का जवान आहे, येस. लग्न होऊ शकते तुझं, येस. काय वाईट आहे तुझे, नाका धडाने धड आहे, एकदम सगळं काय व्यवस्थित आहे, कशाला माझ्या जोडीला राहते? ट्रू. ट्रू. मला काय आता मुलगा होणार आहे? माझी काय प्रॉपर्टी आहे की मी गावाला गेली माझी प्रॉपर्टी ती सर्व तुझ्या नावी करणार? काहीच नाही माझ्याकडे. एकदम फेस टू फेस, सगळं काही क्लिअर, ट्रान्सपरंट. व्यवहार ट्रान्सपरंट असला पाहिजे. आमेन. आमेन. तुम्हाला आशीर्वाद कधी मिळणार? येस. ट्रान्सपरंट व्यवहार असला पाहिजे. ट्रू सर. आमेन. जरा पण खोट नको, जरा पण खोटं नको, ट्रू सर. एकदम ट्रान्सपरंट व्यवहार असला पाहिजे. नवमीसारखा आमेन. ओबिडियन्स सारासारखा. तो मला उचलून घेऊन जाणार, हे तुला चालेल? मी तुम्हाला काय सांगितलं? येस. मी गाडीवर जाताना माझ्या बायकोवर कोणी बघितलं ना तर मला राग येतो. असं पण नाही की माझी बायको उर्वशी आहे म्हणून, तरी पण मग माझ्या बायकोवर बघितलं, हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. म्हणजे आपल्या Yes, बाबतीत हेच आहे की आपल्या बायकोवर, आपल्या मुलीवर, आपल्या बहिणीवर कोणी बघितलं तरी आपल्याला राग येतो. True.
साराला काय वाटत असेल, काय माझा नवरा ह्याच्या जोडीला कुठे मी लग्न केलं, डायरेक्ट परक्याच्या हाती मला देतो, आणि वरती असं पण सांगतो बहीण तू त्याला सांग बहीण आहे. बहीण आहे. किती भित्रा माणूस, कसा माणूस. पण तेच जर आपण दुसऱ्या साईडने विचार केला की ती किती ओबिडियंट, माझ्या नवऱ्याने सांगितलं ते मी सर्व केलं येस माझ्या, आणि सगळं God. कशाला केलं, तिने किती Yes. तुमचं वाजवायला पाहिजे होतं मोशाच्या बायको सारखं. येस काय माझा नवरा भाच्याला भतीजाला सर्व दिलं, येस सगळं चांगला हिरवळीचा प्रदेश त्याला दिला, इथे या उन्हात वाळवंटात. मला ठेवलं, वाळवंटात. आणि हे सगळे रोज बकरे मारतात, हे होते ते गुराखी आहेत ते बोंबा मारतात, हे होतात ते होतात, पाणी नाही, कुठे जायचं, कुठून आणायचं. काय माझा नवरा, अक्कल आहे की नाही याला, तुला काय समजते की नाही. जनरली बायकांचं असं असतं, लॉस्ट होते तेव्हा. ओके, किंवा जे काय चांगला घेतला नाही ना, तो का नाही जमिनीचा तुकडा घेतला, हा कशाला घेतला, पहिला त्याच्यावर बोट दाखवायचा होता ना. ओके, सरळ नाही तरी खोलीत सांगतात. तुला अक्कल नव्हती का, जरा सांगायचं होतं, तो तुकडा घ्यायचा होता ना, तो रस्त्याला लागत होता ना, तिथे आपण घर बांधलं असतं, हे ती जागा घेतली असती तर पार्किंगसाठी लागू पडली असती. हे तुला काहीच सुचत नाही, तू ना असायचं. ओके, ट्रू सर. पण बघा नवमी, बघा सारा, आणि बघा इजबेल, आणि बघा योबाची बायको. येस हे कशाला बघा, सांगायचा उद्देश हा की कोणावर डिपेंडिंग राहू नका. ट्रू सर. फक्त हालेलुया. देवावरच डिपेंडिंग राहा, आमेन. नाही तर प्रॉब्लेम होणार, नाही तर काय होणार, प्रॉब्लेम होणार. ओके, योबाचा तोल जायला लागला की काय चाललंय. मी कोणाला बोलवलं पण नाही की या म्हणून मला मदत करा म्हणून, पण येतात आणि मला सांगतात की तू चुकलेलाच आहे, तुझा मुलगा चुकलेलाच आहे, त्यांच्या हातून असं झालेलंच आहे. अरे त्यांच्या हातून झालं न झालं मला माहिती नाही, पण त्याच्या अगोदर मी अर्पण करायचो. त्याच्या अगोदर म्हणजे काय व्हायरल इन्फेक्शन येऊ नये म्हणून आताच गरम पाणी प्यायला सुरुवात केली आहे, पिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सुरुवात केली आहे. ओके, बाहेर जास्त पडत नाही, तोंडाला मास्क लावत आहे, हे सगळ्या काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे. अशातला योग होता, असं सगळं काय करत होता, आणि तरी पण हे लोक असंच सांगतात की तू असंच कर, हेच सगळं झालेलं आहे. मग काय बोलायचं ह्या लोकांना, बीइंग टेस्टेड, टेस्ट कशा प्रकारची असू शकते, आपल्या जोडीला टेस्टिंग कशा होतात, डे बाय डे आपल्याला ऑब्झर्व करणे आहे. ट्रू सर. डे बाय डे आपल्याला ऑब्झर्व करणे आहे, आणि कशा प्रकारे आपल्या हातून कळत न कळत चुका होतात हे पण आपल्याला ऑब्झर्व करणे आहे. आपल्याकडे प्लस पॉइंट आहे की आपण योबापेक्षा खूप धन्यवादित लोक आहोत. ट्रू सर. ओके, योबाकडचं Thank you, Lord. सर्व काढून घेतलं गेलं, आपल्याला सगळं दिलेलं आहे. दिलेलं राईट सर. आपल्याला सगळं दिलेलं आहे. आपल्यासाठी त्यांनी काल्वरीवरती बलिदान दिलं, आपल्यासाठी बायबल प्रिंटेड मध्ये आहे. आमेन. ओके, आपल्यासाठी बायबल प्रत्येक भाषेत ट्रान्सलेट करून दिलं. ट्रू सर. ट्रू सर. ओके, त्याच्यातलं तुम्हाला काय समजलं नाही का, तुमच्यासाठी संदेश मेसेज आहे. आमेन. ओके, त्या संदेशाची तुम्हाला ओळख दिली, सगळं काही दिलेलं आहे. म्हणजे आपण किती धन्यवादित लोक आहोत की आपल्यावरती म्हणजे असं कृपेवर कृपा. घे घे घे, पण काय असतं, जास्त पॅम्पर्ड केलं की जास्त प्रॉब्लेम होतात, ट्रू. जास्त पॅम्पर्ड केल्यावर जास्त प्रॉब्लेम होतो. ट्रू सर. ओके, आताच परवा दिवशी कोणी तुम्ही टाकलेलं ना मेसेज की डिनोमिनेशन होऊ नका. येस. पॅम्पर्ड केल्यावर डिनोमिनेशन होतात, येस. पॅम्पर्ड केल्यावर काय होतात, डिनोमिनेशन होतात. ट्रू. ये चलता है, वो चलता है, वो चलता है, वो चलता है, हे सगळं यायला सुरुवात झालेली आहे. ओके, आणि बघा प्रत्येक संदेष्टा येऊन त्यांनी हेच सांगितलेलं आहे, संदेष्टा जगामध्ये यायची गरज काय. संदेष्टा वेळोवेळी जगामध्ये यायची गरज काय, कारण तोच एक माउथपीस असायचा. आमेन. ओके. आमेन. आमेन. देव आहे, तो जिवंत आहे, तो तुमच्यासाठी कार्य करतो, इतकंच तो येऊन सांगायचा. ट्रू. खऱ्या देवाची ओळख देणे, आणि मी देवापासून आले हे पटवणे, इतकंच संदेशाचं काय ते काम. ओके, आणि ते तो करत असायचा. ब्रॅनम आला, त्याने तेच काम केलं की ह्या अंधार युगात सगळं काय लयास गेलेलं आहे, तिथे त्याने तुम्हाला येशू ख्रिस्ताची ओळख दाखवली. ओके, येशू ख्रिस्ताची ओळख नव्हती असं नव्हती, पण पुत्र. येस. ओके, पण येशू ख्रिस्त हाच देव आहे. राईट. अरे 2 भावाचा पटत नाही तर 3 देवाचा कसा पटणार. ट्रू. हा, कोणी कोणाला गौरव दिलेले चालत नाही. मी चांगलं काम केलं असेल आणि प्रिन्सिपलने दुसऱ्या कोणत्या टीचरला जर सांगितलं चुकून की तुझ्यामुळे मला जरा राग येतो, काम मी केलं, गेटवरती मी होतो आणि हिची वाहवा झाली, क्रेडिट. मग 3 देवाचं कसं काय पटणार, कसं काय होणार. त्याने तुम्हाला 3
म्हणजे ट्रू देवाची ओळख पटवणे. Got it. येशू ख्रिस्त हाच तुमचा देव आहे. ओके. आणि सरळ सरळ तुम्हाला देवाकडे ऍक्सेस दिला. सरळ सरळ तुम्हाला देवाकडे. हालेलुया. आज पुष्कळ लोक आहेत देवाची पूजा करायला, अर्चा करायला तयार आहेत, पण त्यांना देव कोण आहे माहिती नाही, कळत नाही. आणि Amen. काय काय करतात, गुडघ्यावर काय चालतात आणि काय करतात आणि उपास किती तपास किती काय काय. आपल्याला सरळ सरळ ऍक्सेस दिले. हालेलुया. किती धन्यवादित लोक आहोत. आमेन. पण प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला कळत नाही. काय कळत नाहीये, बिंग टेस्टेड जर झालो तर काय होईल, म्हणजे आपला निभाव लागेल का. ओके. दुसरं एक उदाहरण घेऊया. ती वेश्या हम्म. सिमोनाच्या घरी Yes. येशू ख्रिस्ताला आमंत्रण दिलेलं. Yes, पाहिजे. ओके. आणि ती वेश्या कसं काय परिस्थिती जुळून आली, कसं काय त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, कशा काय त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. कारण काय, मागचं कारण काय कोणी जाणून घेतलंय, तुम्हाला सांगितलंय. जा लग्नाला आमंत्रण दे, तो सांगतो मी बैलाच्या जोड्या आणल्या त्या मला बघायला जायचंय. तो सांगतो मी लग्न केलंय, मला बायकोकडे जायचंय. Yes. तो सांगतो मला हे आहे, मला ते आहे, मला ते आहे. अरे ते आहे कसं, आमंत्रण दिलंय ना तुला, True, sir. तुला आमंत्रण दिलेलं ना, दिलेलं की नाही. आता तू कारण कसं सांगतो, कारण तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम नाही. त्याच्या घरी काय जायचं, त्याच्याकडे कशाला जायचं, हा स्वतःला शहाणा समजतो. जेव्हा पाहिजे तेव्हा अशा गोष्टी करत असतो. असं बोलतो की मला लागेल, असं बोलतो की मी चुकलेलो आहे, मी चुकीच्याच पद्धतीने पैसा कमावलेला आहे, असं बोलतो की मी माझी प्रेस्टेज वाढवतो. त्या घरी काय जायचं, कारणं द्यायला सुरुवात केली तुम्ही. Yes, yes. कारणं द्यायला सुरुवात केली तुम्ही. कारणं दिली म्हणून काय झालं, तो काय सांगतो, जा रस्त्यावर असेल नसेल त्याला उठवून घेऊन ये, हालेलुया. उचलून घेऊन ये. हालेलुया. काय झालं, सिमोनाने घरी बोलवलेलं आहे. ओके. घरी बोलवल्यानंतर स्वागताचं एक काम असते, Yes. झालेलं नाही, नाहीये. झालेलं नाही. ओके. आणि माझं ते स्वागत व्हावं अशी माझी इच्छा आहे. हम्म. स्वागत येशू ख्रिस्ताचं झालेलं नाही नाहीये. आणि माझं ते व्हावं अशी माझी इच्छा आहे. आता ते कोणत्या प्रकारे व्हावं ही एक वेगळी गोष्ट आहे. हम्म. ही एक मात्र वेगळी गोष्ट आहे. ह्यांना असं वाटते की ह्या घरधान्याने माझ्या पायावर पाणी टाकलं म्हणजे माझा मोठा मान, हम्म. असं सगळ्यांना वाटत होतं. येशू ख्रिस्ताचा टाकला नाही म्हणजे तो खालचा झाला. Yes. बोलवलाय पण त्याला काय मान दिला का, हम्म. तुला काय लग्नासाठी साडी बिडी घेतली आहे का, तुला काय कपडा लत्ता घेतलाय का, पहिलं लोक हे विचारतात. True. ओके. त्याच्या पलीकडे पण जाऊन आणखी नाही, त्याला आमंत्रण दिलं, तुला अद्याप दिलं नाही. माझ्या Yes. बाबतीत हे झालेलं, माझ्या बाबतीत हे झालेलं. ओके. मी काय केलं, तिच्या बहिणीच्या घरी जायच्या अगोदर भाईंदरला जाताना, वसई मला जवळ ना, आता मी वसईवरून चाललो, तर मी पहिल्या त्याच्या बहिणीला आमंत्रण केलं, म्हणजे हिच्या भाऊजीच्या बहिणीला, त्या मला दूरच्या, त्यांना मी पहिलं आमंत्रण केलं. त्यांनी फोन केला, ज्याने आमंत्रण करायला आलेला. हा, अरे मी याचा साडू आणि माझ्या अगोदर तुम्हाला आमंत्रण, हे म्हणजे हे पण जड असते हे मला तेव्हा कळलं. Yes. ह्याचा पण माणसाला राग येतोय हे मला तेव्हा कळलं. हे डिलीट करा. हे मला तेव्हा कळलं की असं पण असते. मी काय विचार केला, आता इथून जातोय ह्या रूटला जितकी घरं येतात तितकी पटापट काढतो. प्रत्येकाला लग्नाच्या वेळेला धावपळ असते. Right. पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या अशा आहेत की काय काय राग येतो. येशू ख्रिस्ताला किती वाटलं असेल, True. मी तुझ्या घरी आलो नव्हतो, तू मला बोलावलेलं आहे आणि तू आता मला खालचं दाखवत आहे. तू मला काय करत आहे, खालचं दाखवत आहे. ओके. त्याच वेळेला एका वेशीच्या मनात हालेलुया. इथे भावना उत्पन्न होते. हालेलुया. काय उत्पन्न होते, खिडकीतून बघते काय चालू आहे. हम्म. त्या लोकांना नव्हती बघत की मला कोण गिराईक भेटेल का. नाही. बहुधा त्याच्यातले पुष्कळ लोक तिच्याकडे येऊन पण गेलेले असतील, Right. पण ती बघते. आय हॅव हर्ड, हालेलुया. कोणतरी वर्जिनच्या पोटी एक जन्माला आलेला आहे, जगाच्या पापाची क्षमा, माझी पण पापाची क्षमा होईल. स्वतःला पापी समजत होती, Yes. स्वतःला पापी समजत होती आणि वाट बघत होती की माझ्या पापाची क्षमा कशी होईल, True. माझ्या पापाची क्षमा कशी होईल. खिडकीतून बघते, इथून बघते, काय करू, अरे ह्याचे पाय धुतले नाहीत, हाच चान्स आहे मला. हालेलुया. ह्याचे पाय धुतले नाहीत, हाच मला चान्स आहे. अरे येशू ख्रिस्ताच्या नावाचा जय जयकार होत नाही, हाच चान्स आहे मला. विचार करा Amen. किती पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी. येशू ख्रिस्ताच्या नावाचा इथे जय जयकार होत नाही, मी जर केला तर, अरे इथे दुसरंच काय चालू आहे, इथे मी येशू ख्रिस्ताचं वचन सांगितलं तर, आहे की नाही पॉझिटिव्ह. Yes. तिने ते पॉझिटिव्हली घेतलं. हालेलुया. तिने तिचं होतं नव्हतं ते सर्व विकलं आणि ते Yes. महागातलं परफ्यूम विकत घेतलं. महागातलं परफ्यूम, बघा कॉन्ट्रडिक्शन कसं आहे बघा. Yes. महागातलं परफ्यूम विकत घेतलं. ओके.
बहुधा पैसे संपलेले असतील, टॉयल बिअल घ्यायला पैसे नसतील, ते घेऊन तिने डायरेक्ट एंट्री केली, बोलावलेलं नव्हतं. इल्फेम. येस. तू त्याच्या घरात जायची कशी? सिमोनाच्या घरात तुला एंट्री होती का? नो. तू जायची कशी? केली डेअरिंग. येशू ख्रिस्ताचं घर होतं का? नो. तुला धक्के मारून बाहेर काढलं असतं, ट्रू. तुझी छितू केली असती, काय काय बोललं असतं. कारण चांगली बाई थोडी ना आली आहे घरात, आली आहे ती कोणती बाई आली आहे, येस. पण दुसरा विचारच नाही, फक्त येशू ख्रिस्त. मी तुम्हाला काय सांगितलं, मनात फक्त एकच विचार पाहिजे, हालेलुया. फक्त येशू ख्रिस्त. सगळ्यात प्रिय कोण? येशू ख्रिस्त. आमेन. आमेन. सगळ्यात प्रिय कोण? येशू ख्रिस्त. मला वेश्या म्हणून ओळखतात, सगळ्यांना माहिती आहे मी वेश्या, मी त्यांच्या घरी जाऊ कशी? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. मला चान्स मिळालेला आहे. हालेलुया. ह्याचे पाय धुतलेले नाहीये, आमेन. ह्याच्या पायावर पाणी टाकलेलं नाहीये, ह्याला इथे बोलवलेलं आहे, इन्सल्ट केलेलं आहे. माझा चान्स आहे. ती पाणी नाही घेऊन गेली, ती सगळ्यात महागडं अत्तर घेऊन गेली. आमेन. सगळ्यात महागडं अत्तर घेऊन गेली. ओके, सरळ त्याच्या पायावर टाकलं, पाय धुतले. ते त्याच वेळेला ब्रदर ब्रानम सांगतात, देवाने तिच्या डोळ्याच्या ज्या अश्रुगंती होता ना, त्याला हालेलुया. पूर आणला. हालेलुया. जनरली 4-2 पडतात आपल्या Amen. डोळ्यातून. तिने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी तयार व्हावं इतकी आसवं गाळली. म्हणजे विचार करा की काय पश्चाताप केला असेल. हालेलुया. हा, हालेलुया. इमॅजिन करा किती ढळाढळा रडली असेल. आणि सगळे लोक बघतायत, सगळे लोक बघतायत. आणि काय बघतायत? जोडी जुळवतायत. काय बघतायत? जोडी जुळवतायत. ही कोण आहे ह्याला कळलं असतं, हा स्वतःला प्रॉफेट सांगतो. हा. हा, हे काय चालू आहे भर सभेत, काय चालू आहे? हा, याचे पायाला पडून असं करते, हे करते, ते करते. केस अशी पडलेली आहेत, बहुधा त्यांच्या लक्षात येत नसावं की ही ढळाढळा रडते. ट्रू सर. ही रडते, ती हिच्या पापाच्या क्षमेसाठी रडते. हालेलुया. पण त्यांचे बघणाऱ्याचे डोळे असे वाटत असेल की ही याला खुश करते. हा, ट्रू सर. ही कोण आहे हे यांना जर कळलं असतं, पण त्यांना हे कळत नाही की ह्याच्या पायावर मी पाणी नाही टाकलं, हिने महागडं अत्तर आणलं. हालेलुया. हा फरक त्यांच्या लक्षात येत नाही. ट्रू सर. ओके, हा फरक त्यांच्या लक्षात येत नाही. स्त्री केसाला फार जपते, ती येस. कोणाला केसाला हात लावून देत नाही. नो. त्या केसाने ती त्याचे पाय पुसते. पुसते. काय पुसते? पाय. पाय पुसते. ओके, आणि ते पण एकदम व्यवस्थित नीटशीर पुसते. बिंग टेस्टिफाईड. काय प्रमाणपत्र मिळालं? जिथे कुठे माझी सुवार्ता गाजवली जाईल, Yes. तिथे हा तुझा अध्याय कोरला जाईल. हालेलुया. काय सर्टिफिकेट मिळालं? तिथे तुझं नाव कायमचं, येस. आमेन. तुझ्या पापाची क्षमा, तुझ्या पापाची क्षमा आजपासून. आणि काय साधा सिंपल मंत्र, आजपासून पाप करू नको. काय ते तिला दगड मारायला आलेले तिला काय सांगितलं? Yes, yes. बाई कुठे आहेत? हा. आजपासून पाप करू नको. तू ही गोळी ह्या वेळेला घे का, आणि हे नाही घेतलं का, तिसऱ्या दिवशी येऊन ब्लड चेक कर का, हे कर का, ते कर का, ते कर का, काहीच नाही. अमुक ठिकाणी जा का, आणि बकरा काप, कोंबडा काप, तंबडा काप, No. काहीच नाही. आजपासून पाप करू नको. आमेन. हालेलुया. आजपासून पाप करू नको हे तिच्या मनाला किती टच झालं असेल. True. कारण आज माझी मेमरी लिहिली असती, अमुक दिवशी सो अँड सो डेड. कशी? दगड मारून. येस. म्हणजे ते पण कुठे लिहिलं कशाला असतं? कारण इल्फेम बाई ना, राईट. मग कोण लिहिणार? ट्रू सर. चर्चा झाली म्हणजे निंदा नाल असती, चर्चा नाही, निंदा नाल निंदा. असती जाणार होती ती. आज मला जीवनदान मिळालेलं आहे, आणि आता हालेलुया. फक्त मला एकच गोष्ट करायची, आजपासून पाप करू नको. आमेन. तुला जीवन कोणी दिलं त्याची आठवण कर. तुला जीवन कोणी दिलं त्याची आठवण कर. बस, दॅट्स ऑल, नथिंग एल्स. आमेन. एकच करायचं तुम्हाला, तेवढंच करायचं. तिने तेच सांगितलं, आय हॅव हर्ड. येस. एका कुमारीच्या पोटी अमुक जन्म घेईल, आणि तो जगाच्या पाप क्षमेसाठी अर्पिला जाईल. मला आमेन. चान्स भेटलाय, माझी पाप क्षमा करण्याचा मला हाच वेळ आहे. मी जाते, ह्याच्या घरी मला बोलावलं असेल नसेल, मी जाते. ओके, काय जोशवा ना सूर्य थांबवला? येस. योशुआ. हा, कोणाला माहिती होतं हा असं करणार? काय सांगितलेलं होतं? कोणाला काय सांगितलेलं होतं? मोशेने काय सांगितलं? या इजिप्शियन लोकांना तुम्ही बघता ना, एक पण जिवंत राहणार नाही. नाही. आमेन. मोशेशी काय अगोदर बोललेला होता? त्याला फक्त इतकंच सांगितलेलं, काय एकसारखा रडतो, काठी उगार. दिली ना तुला काठी, निघतानाच सांगितलं नाही काठी घेऊन जा.
ते काहीतरी मोठं असलं आहे ना. येस. काय कशाला रडतो एकसारखा? तुला सांगितलंय ना किती मोठं दुःख आहे. वचनाकडे बघ, आमेन. प्रार्थना कर, बघ, वाच वचन, वाच, सगळं हलकं होईल. कोणताही मेसेज उचला आणि वाचा, तुमचं दुःख गेलंच पाहिजे. हालेलुया. दुःखासाठी अशी विशेष ह्या देवा संताकडे प्रार्थना कर असं काही नाहीये. कोणताही मेसेज वाचा तुम्ही, कोणताही ट्रू सर. कोणताही मेसेज मन लावून वाचा, तुमचं दुःख हलकं झालंच पाहिजे. तुम्हाला येशू ख्रिस्ताशी, देवाशी बोलल्याचं हे वाटलंच पाहिजे. कोणताही मेसेज वाचा. ट्रू सर. भले मी सांगेन छोट्यात छोटा वाचा, भले मी सांगेन छोट्यात छोटा वाचा, तुमचं दुःख हलकं झालंच पाहिजे. आमेन. कोणाला माहिती होतं? त्यांना कोणाला माहिती होतं? त्यांना हे माहिती होतं की जोशुआ एक मोठा युद्ध आहे. येस. ओके, त्याच्या तलवारीत ताकद आहे, हे आहे, ते आहे. त्यांनी वेळीच कॅल्क्युलेशन केलं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. उद्या काय होणार आहे, उद्या ह्या जगाचं काय होणार आहे, जगाची परिस्थिती काय चाललेली आहे, याचं कॅल्क्युलेशन आज तुमच्याकडे पाहिजे. जोशुआने त्याच वेळेला केलं. जर हे गेले तर सगळे एकत्र होऊन उद्या माझ्यावरती पलटणार. राईट सर. येस. तेव्हा ह्या माझ्या हाताशी असलेले 500 सैनिकाशी मी यांच्याशी लढेन याची काय गॅरंटी नाही. राईट. पण आज मला माहिती आहे हे थकलेले आहेत. आज जर माझ्या हाती हे लागले तर ह्यांचं काम चुकतं करून टाकतो मी. म्हणून त्यांनी काय केलं, म्हणजे माणसाने मागायचं आणि बोलायचं, म्हणजे काहीतरी तुझ्या जिभेला हाड, आपण काय सांगतो, काहीतरी डायरेक्ट सांगतो सूर्या थांब, डायरेक्ट सांगतो सूर्या थांब, आणि थांबला. हालेलुया. थांबला कसा? बीइंग टेस्टिफाईड, आमेन. सर्टिफाईड. थांबला कसा? सूर्य थांबला कसा? देवाने सर्व काही, आय हॅव हर्ड बट नाव आय सी. सी. हालेलुया. योबाने सांगितलं आय सी म्हणजे काय? काय सांगितलं आय सी म्हणजे? मी बघतोय, माझं वैभव सर्व मला मिळालेलं आहे, हालेलुया. मी बघतोय. मोशेने काय सांगितलं? एक पण मिस्त्री तुम्हाला जिवंत दिसणार नाही. हे मिस्त्री करून आम्ही होतो तिथे बरं होतो, आम्हाला तिथे कबरा नव्हत्या काय, तिथे आम्हाला खायला भेटत नव्हतं काय, आम्ही विटा करत होतो ते बरत होतो, तू आम्हाला इथे कशाला आणलं, मरायला आणलं का? मरायची सगळ्यांना चिंता. कोणाला शास्त्रात हे लिहिलंय हे काहीच करत नाही. प्रेझेंट मध्ये आम्ही खातो पितो जगतो मस्त राहतो ना, हेच सगळ्यासाठी चालू आहे. म्हणून वचनाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष. ट्रू सर. तुम्ही गुलामगिरीत आहात, तुम्ही तुमच्या देशात नाही आहेत ह्याची तुम्हाला बिलकुल जाणीव नाही. ट्रू सर. तुमच्या राईट अय्यामामध्ये तुम्ही नाही आहेत हे त्यांना कळत नाहीये. तू इस्रायलमध्ये असून हे बोललं असतं तर मी बोललो असतं चालेल. तू मिस्रामध्ये आहे, तुझे दिवसेंदिवस कामाचे तास वाढत आहेत, दिवसेंदिवस तुझे नियम वाढत आहेत, तुम्हाला मुलं झाली पाहिजे नाहीत ह्याची ते डोळ्यात तेल घालून काळजी घेत आहेत, राईट. आणि तू सांगतो मी होता तो बरा होता. व्हॉट इज दिस? प्रेझेंट मध्ये राहायला प्रत्येकाला आवडतं. ट्रू सर. प्रेझेंट मध्ये राहायला प्रत्येकाला आवडते. मग ती कशीही परिस्थिती असो, मी जिवंत राहायला पाहिजे, खातापिता असला पाहिजे, हे सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. पण सगळे ह्याच्याकडे बघत नाही की जोशुआ काय सांगतो, त्यांनी ते बघितलं, उद्या निभाव लागणार नाही, आजच माझ्याकडे वेळ आहे, आमेन. माझ्याकडे पश्चाताप. ती काय सांगते, नंतर मला येशू ख्रिस्त भेटेल याची मला Right, sir. गॅरंटी नाहीये, आणि नंतर भेटले तर त्याचा जय जयकार पण होत असेल. आज मी बघते ह्याचे पाय धुतलेले नाहीये, आमेन. आज मी बघते की ह्याचा मान इथे होत नाहीये. ट्रू सर. माझ्याकडे होईल त्या पद्धतीने मी ह्याचा मान करणार, ह्याला हालेलुया. रिस्पेक्ट देणार, ह्याला एकदम उंच करून ठेवणार, हालेलुया. त्याला मी काय करून ठेवणार, एकदम उंच करून ठेवणार. दॅट्स द थिंग. आमेन. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनात हेच आहे. मेसेजचा सार हाच आहे की आपल्याला फक्त प्रिय कोण? येशू ख्रिस्त, आमेन. नथिंग एल्स. योबाप्रमाणे माझी स्थिती झाली, योबाप्रमाणे मला टेस्टेड केलं, तर त्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये मी उभं राहायला तयार आहे. आमेन. मी माझ्या गळ्यात पाठी लटकवायला तयार आहे. लेट दॅट सर्वंट डिपार्ट इन Depart. पीस. आमेन. आज जाऊ उद्या जाऊ, पण गेलो तर डायरेक्ट तिथे गेलो पाहिजे, हीच शेवटची इच्छा. येस. गेलो तर डायरेक्ट जाताना माझ्या मनात, काकू हे इतकं बाकी आहे, हे तितकं बाकी आहे, मी माझ्या मुलाला नीट नाही सांगितलं, अरे प्रॉपर्टीवरती त्याचे नाव नाही चढलं, हे नाही ते नाही, नथिंग. लेट दाय सर्वंट डिपार्ट इन पीस. आमेन. ओके, हेच आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मेसेजाचं सार हेच आहे की काय आहे की कोणावरती पण डिपेंडिंग राहून भिजतो. ठेवता आमेन. कामा नये, की एकच देवाने दिलं, देवाने नेलं, आणि हेच सगळं गोष्ट आहे. आणि आपल्याला फक्त हेच करायचं आहे की ओके 10-7 झाले, त्यामुळे नथिंग एल्स. आपल्याला फक्त हेच करायचं आहे की देवाने दिलं, देवाने नेलं, आणि एकच की आजपर्यंत मी ऐकत आलेलो होतो, आता मी पाहिलेलं आहे. हालेलुया. आता मी आमेन. काय पाहिलेलं आहे की तू तुझ्या बहिणीसाठी आलेली आहेस. येस. सेम येशू ख्रिस्ताचं काम. येस.
टू डिसर्निंग. ओके, डिझाईन. सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्यांनी स्वतःची कधी पण बढप्पन केलेलं नाही. हो. मग मी देवाचा सेवक नाही असं समजा. ही गोष्ट जर नाही झाली तर मी नाही असं समजा. हो सर. ओके, पुष्कळ गोष्टी आहेत आणि पुष्कळ गोष्टी आहेत, परंतु आपण खूप धन्यवादित लोक आहेत की आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस मिळालेला आहे. आमेन. आपल्याला काय मिळालेलं आहे? आमेन. डायरेक्ट ॲक्सेस मिळालेला आहे. आज आपलं शेवटचं म्हणणं हे एकच असावं की आतापर्यंत मी तुझं ऐकलेलं होतं, आता मी बघत आहे. ओके, बघत आहे ना, ह्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट आहे. देवाने योबाला सैतानाच्या हाती ह्याच्यासाठी दिलेलं की तो म्हणजे काय, अल्फा आणि ओमेगा आहे. आमेन. ओके, अंत काय हे पण त्याला माहिती आहे. काहीही झालं तर योग पडणार नाही ह्याची डॅम शुअरिटी, गॅरंटी. आमेन. नाही तर तो खोटा ठरेल. हा माझा नीतिमान असं मी अगोदर सर्टिफिकेट दिलेलं आहे ना, ते मी आता कॅन्सल करणार. करू शकतो? नाही करू शकत. म्हणून फुल अँड फायनल होतं की हा नीतिमानच आहे. आमेन. ओके, मग पुष्कळ गोष्टी आहेत आणि पुष्कळ गोष्टी आहेत की बघा, ॲट द एंड पर्यंत तुम्ही दाना झाले पाहिजेत, नॉट सक. ट्रू सर. आमेन. काळजी ही घ्यायची आहे की दाना व्हायचं आहे आणि कोठारात जायचं आहे. आमेन. ते नाहीतर ती भुशी आहे सतीश, राईट. ती सोडून मग त्या दाण्याला बाहेर यावं लागतं. राईट. राईट. ती सोडून. आणि ते पण पेंटेकोस्टलवाले ब्रॅनम सांगतात की थैथया करतात आणि Yes, सगळं yes. नाचणया करतात आणि आम्ही निवडलेले आहेत. ऑफकोर्स तुम्ही इथपर्यंत आलेले आहेत म्हणजे निवडलेलेच असणार Yes, ना, याच्यातच असणार ना. नक्की. पण दाना झाला का? नाही. खाली राहिला तर काहीच फायदा. आमेन. दाना झाला पाहिजे, कोठारात झाला पाहिजे. आज आपल्यासाठी की आय सी कधीच पाहू शकतो, तो ढगातून येत आहे, आमेन. माझ्यासाठी येत आहे. म्हणजे मी वधू आहे. त्या वधूसाठी मला फुल टू फटाक तयारी करणे आहे. की मला आता फक्त एकच दिसते की येशू ख्रिस्त माझा सर्वात प्रिय येशू ख्रिस्त. आमेन. दॅट्स ऑल आय हॅव हर्ड अबाउट दी, नाव आय सी विथ माय आमेन. आयज. ओके, आमेन. आज आपला आजचा मेसेज आहे. प्लीज कम फॉरवर्ड. आपण थांबूया. आमेन. 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 God bless you. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. आमेन. कारण योबाविषयी, योबाच्या जीवनात जे काही घडलं त्याच्या तुलनेमध्ये आम्ही कधीच येऊ शकत नाही, किंवा कोण सांगेल की मी समजू शकतो की योबाच्या जीवनात काय घडलं, याची तुलना सुद्धा मनुष्याच्या जीवनात होणे अशक्य आहे. कारण भावा बहिणींनो, जसे ब्रदर म्हणाले की ब्रदर ब्रॅनमच्या जीवनात ह्या गोष्टी घडल्या, त्यांनी पाहिलं, आणि जे दुःख असते ते कितीही सांगितलं तरी पुढचा माणूस ते दुःख कधीच समजू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, जर मी लोन मध्ये असेल तर माझ्यावरती लोनचं काय प्रेशर आहे हे मी न लोन असलेल्या माणसाला किती एक्सप्लेन केलं ना तरी त्याला समजणार नाही. कारण लोन असणे, त्याचं प्रेशर असणे, त्याचं कॅल्क्युलेशन असणे हे पुढच्या माणसाला माणूस कधीच समजू शकत नाही. भावा बहिणींनो, योबाच्या जीवनात जे घडलं याची तुलना मनुष्य कधीच समजू शकत नाही. परंतु एक गोष्ट फार महत्वाची आहे या सगळ्यामध्ये, योब हा देवाचा निवडलेला होता. मॅन, ब्रदर ब्रॅनम हा देवाचा निवडलेला होता. या मनुष्याला जीवनामध्ये जर आधार पाहिजे असेल ना तर देवाशिवाय मनुष्याला कोण देऊ शकत नाही. कारण भरपूर लोकांच्या जीवनात असे प्रसंग आलेले आहेत, योबासारखे प्रसंग, परंतु भरपूर मेजॉरिटी टिकू शकले नाही. जसं आपण यामध्ये बघतो की काय सांगितलेलं आहे की ह्या प्रसंगी योबाने पाप केले नव्हते असं वचन त्याच्याविषयी म्हणते. परंतु जेव्हा ह्या सगळ्या परिस्थितीत ना जनरली लोक पडून जातात, खचतात. आणि मी बघितलेलं आहे आमच्या कुटुंबात जेव्हा काही लहान लेकरं मरून गेलेली आहेत किंवा वयात असलेला मनुष्य जेव्हा मरून जातो तेव्हा त्यांच्या आई वडिलांची किंवा कुटुंबियाची काय परिस्थिती असते. भावाने एक नाही, संपूर्ण लेकरं मरणे हे काही साधी गोष्ट नाही आहे. या दुःखाला म्हणजे माणूस तो सांगेल की त्याच्याविषयी मी स्वतःच मेलेला बरा जिवंत राहण्यापेक्षा. परंतु भाऊ बहिणीने ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये देवाच्या वचनाला पकडणे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. भाऊ बहिणीनं, हे मला वाटत की ह्या युगामध्ये आणि ह्या जगामध्ये कोणा मनुष्यामध्ये योबा इतकी ताकद आहे सहन करण्याची, कोणामध्ये नाही. परंतु प्रभू
परंतु जसं वचन सांगते की देवाने आम्हावरती कृपा केलेली आहे. Amen. म्हणून त्या कृपेचा आम्ही फायदा घ्यावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जसे प्रॉफेटने संदेश प्रचार केला आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं, वी ऑल आर 11 आवर वर्कर्स. आम्ही काय आहोत, शेवटच्या 1 तासाचे कामकरी आहोत. तर सकाळी जो कामाला आला माणूस ना, सकाळी पण काम केलं, उन्हामध्ये कडक उन्हामध्ये पण काम केलं, पौलांनी त्रास सहन केला, सगळं सहन केलं. आम्ही जे शेवटचे आलेलो आहोत ना, ही देवाची कृपा आहे की आम्ही शेवटचे आलेलो आहोत. आम्ही जसं ब्रदरने सांगितलं की आम्ही या गोष्टीला समजत नाही, परंतु भाव बहिणींनो, वी हॅव हर्ड नाउ व्हॉट वी सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जरी काय सांगतात, पुढच्याला ठेच मागचा शहाणा, एवढ्या सिच्युएशन मधून जर आपण शिकत नसू ना, तर भाव बहिणींनो जीवनाला काही एक अर्थ नाहीये. आम्ही काय होतो, मेरी गो राऊंड अँड राऊंड अँड राऊंड अँड. आम्ही ते गाड्याला कशी फिरत राहतात ते राहटाला, तसे माणूस फिरत राहील, परंतु स्वतःला काहीच फायदा नाहीये. म्हणून भाव बहिणींनो, आम्हाला एका सिच्युएशनला येऊन आम्हाला थांबायचं आहे की आम्हाला समजणे गरजेचे आहे की देवाची कृपा आमच्यावरती काय आहे. भाव बहिणींनो, इट इज नॉट इझी बट इट इज नॉट डिफिकल्ट. कारण देवाच्या वचनाला अशक्य हा देवाच्या वचनामध्ये शब्दच नाहीये. देव सगळं काही करणारा परमेश्वर आमच्यासाठी आहे. मॅन तो आपल्या जीवनात आहे. म्हणून भाव बहिणींनो, प्रभू परमेश्वर भावाला आशीर्वादित करो. आणि जसे ब्रदरनी एक गोष्ट सांगितली, ती फार सुंदर सांगितली की तुम्ही छोटा मेसेज घ्या की मोठा मेसेज घ्या, जेव्हा तुम्ही मेसेज ऐकता तेव्हा तुमच्या जीवनात आनंद मिळतो. जेव्हा तुम्ही मेसेज ऐकता तेव्हा तुमच्या जीवनात एक होप, आशा जी आहे ही निर्माण होते. जेव्हा तुम्ही मेसेज ऐकता तेव्हा तुम्हाला एक विश्वास हा तुमच्यामध्ये वाढतो, अशासाठी की विश्वास हे तुमच्यासाठी सगळं काही आहे. भाव बहिणींनो, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, जेणेकरून इयोबाच्या परिस्थितीत आम्ही कोणीही राहू शकत नाही, परंतु इयोबाच्या जवळच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही नाही राहू शकत. तर आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आमची कॅपॅसिटी आहे, प्रभूला सांगूया की प्रभू ह्यामध्ये तू आम्हाला स्थिर कर. जसं ब्रदरांनी सांगितलं की रिझन किती आहेत. आज मी लग्न केलेलं आहे, आज मी बोकट कापलेला आहे, आज मी हे शेत विकत घेतलेलं आहे. ही मनुष्याची नॉर्मल परिस्थिती आहे. प्रार्थना चुकवण्यापेक्षा मी असं म्हणेन की देवाचे अस्तित्व, देवाचे प्रेम आमच्यावरती काय आहे हे न समजून घेतल्यामुळे मनुष्य कारण ठरवत असतो आणि काय करतो, देवाच्या प्रेमाला लांब ढकलत असतो. आणि आम्ही देवाला कधी सिरियस घेत नाही का, कारण देवच आहे ना, काय फरक नाही पडत. परंतु जेव्हा आम्ही ह्या गोष्टी समजतो की देव आमच्यासाठी काय आहे, तेव्हा आम्ही आमच्या जीवनात वाढतो. भाऊ बहिणींनो, प्रॉफेटनी मेसेजला रिस्पेक्ट दिला म्हणून त्याला त्या रिस्पेक्टचं प्रतिफळ मिळालं. जेव्हा आम्ही रिस्पेक्ट देतो तेव्हा आम्हाला रिस्पेक्टचं प्रतिफळ मिळते. जर घरी आम्ही किती वेळा डिस्कस करतो, मुलांना जर मोबाईल लावून दिला ना, माझ्या मुलांना, तर जागेवरची हालत नाही, परंतु प्रार्थनेमध्ये बघा धावतात का, कारण आजही तो पवित्र आत्म्याचा स्पर्श नाही आहे. म्हणून भाऊ बहिणींना, हे लहान मुलांचंच नाही, प्रत्येकाचं आहे. त्यांना तेवढी कळत नाहीये, परंतु आम्ही जे मोठ्या होत ना, आम्हालाही काही गोष्टी कळत नाहीये आणि आम्ही ह्या वयामध्ये सुद्धा ह्या गोष्टीला इझी घेतो. परंतु भाऊ बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इयोब ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देवासमोर एकदम तत्पर होता. ही वॉज व्हेरी डिसिप्लिन टुवर्ड्स गॉड. त्याने देवाच्या वचनाला कधी हलके धरले नाही. म्हणून जसं ब्रदरने सांगितलं, देव इयोबाविषयी खुश होता. ही वॉज जस्ट मॅन, द परफेक्ट मॅन. का सांगितलं, कारण देवाचं वचन हे मनुष्याच्या, इयोबाच्या जीवनात त्याला प्रथम स्थान होतं. आम्ही जेव्हा प्रथम स्थान देतो, आम्हाला बघा भावा बहिणींनो, मी आता ऑपरेशन करून जेव्हा आलो ना, तेव्हा मी काय अनुभव केला, जेव्हा मला बेडवरती आणलं, तेव्हा बेडवरती आणल्यानंतर मला समजायला लागलं की माझा हात चालत नाहीये, माझा पाय चालत नाहीये, आणि उठायला लागलो तर इकडे दुखते, उठायला चालताना मला वाटतं मी पडेन की काय. ह्या 35व्या वर्षात मला वाटते की माझ्याकडे सगळं काही आहे, तरी सुद्धा मला ह्या सिच्युएशन मध्ये मी असताना मला वाटू लागलं की असं तर मनुष्याच्या जीवनात. मला आठवलं जेव्हा त्यावेळेला मला जेव्हा बेडवरून उठत नव्हते, तेव्हा मला एक गोष्ट आठवली की ब्रदर पास्टर लोबो, जेव्हा मी त्यांच्याकडे जायचो ना, त्याला सांगायचं, अरे पाय फिरवा ना असा. अरे तुला वाटते काय पाय फिरवा म्हणजे, 500 किलोचा पाय जरा हलवत नाही तो. ही माणसाची परिस्थिती असते. तेव्हा मनुष्य कितीही
देखणा असला, कितीही स्ट्रॉंग असला, उभा राहा, कडक राहा, एकदम झोपायचं बसायचं का त्याला, कितीही स्ट्रॉंग असला तरी मनुष्य या सगळ्या बाबतीत देवासमोर काहीच नाही आहे. मनुष्याला देवाचा जीवनात आधार पाहिजेच पाहिजे. ज्या मनुष्याला, आणि जेव्हा भावांनी जसं ब्रदर बोलले, प्रेम असते ना, हे दोन तर्फी असावे लागते. शेवटच्या दिवशी न्याय काय आहे की देवावरती तुमचं प्रेम आहे की नाही, हेच प्रेम आहे, जस्टिफिकेशन आहे. न्याय कधी होणार आहे की तुम्ही सांगता की मी प्रेम केलेलं आहे, पण ते किती प्रेम आहे हे त्या दिवशी पूर्ण केलं जाईल. जेव्हा देव कोणाविषयी साक्ष देतो, ही साक्ष नाही आहे, हे प्रेम आहे देवाचं त्या मनुष्याचं देवावरती, की देव सांगतो ह्यांनी माझ्यावरती इतकं प्रेम केलेलं आहे की ह्यांनी मला कधी सोडलं नाही. हा कॉन्फिडन्स आहे. त्या कॉन्फिडन्स मध्ये आम्ही येत नाही. आम्ही यामध्ये फार बॉटमला येऊन ठेवतो. देव काय आहे, नाही ना, सगळं आहे. जसं ब्रदर बोलले, सगळं देतो ना तोपर्यंत देव ठीक, पण जसं वाकडा होता बरोबर, कसं हे असं झालं, ते तसं झालं, त्याच्यामुळे झालं, ह्याच्यामुळे झालं, ह्याच्यामुळे हे झालं, मनुष्य रिझनिंग चालू करतो. जसं प्रॉफिट मेसेज मध्ये म्हणतात, मिडल ऑफ द स्पिरिटच्या याच्यामध्ये, की त्याच्याकडे रिझनिंगचा आत्मा आहे. आणि तो काय करतो, ही स्टार्ट्स वरिंग अबाउट ऑल दोज थिंग्स अँड ही स्टार्ट्स क्रिएटिंग इश्यूज इन अवर स्पिरिट. आणि प्रॉफिट जसं म्हणतात की जसं स्पिरिट चेंज होते ना, तुम्हाला तसं तुमच्या शरीरावरती इम्पॅक्ट दिसायला लागतात. रिमेंबर वन थिंग, देवाच्या आत्म्याने योबाला कधीच सोडलं नाही. सगळ्या परिस्थितीत तो शरीराने, जसं ब्रदर बोलले की खापर घेऊन करायला लागला, या सगळ्या परिस्थितीत देवाच्या आत्म्याने योबाला कधी सोडलं नाही. कारण योबाने देवाच्या वचनाला कधी सोडले नाही. ऑलवेज इट इज टू वेज, ऑलवेज इट इज टू वेज, कमिंग अँड इनकमिंग अँड आउट गोईंग बोथ. योबाने कधीही मिस केलं नाही. वचन सांगते ह्या प्रसंगी योबाने आपले कधी हातातून पाप घडले नव्हते. म्हणजे तुमची पात्रता सुद्धा ह्या परिस्थितीत गणली जाते. How much you are justified, how much you are sanctified is very important to get the baptism of the Holy Spirit. भावांनो, योबाची परिस्थिती कोणावरती नाही हो, परंतु योबावरती जी देवाची कृपा होती, आणि ज्या कृपेमध्ये योग वाढला, जो विश्वास योबाच्या ठाई होता तो आम्हा प्रत्येकाच्या ठाई येऊ. आमेन. ती शक्ती आम्हाला मिळव की प्रभू जो योबामध्ये होता, जी झील योबामध्ये होती, जी झील ब्रदर ब्रॅनम मध्ये आम्ही आमच्या डोळ्यांनी आणि पाहिली आणि कानाने ऐकली आहे, ती आमच्या सगळ्यामध्ये राहू. अशासाठी की त्या द डे ऑफ द जजमेंट ला आम्ही देव सांगू, ही जस्ट मॅन, ही इज अ परफेक्ट मॅन. त्या दिवशी आमच्यासाठी त्यांनी साक्ष द्या. भावांनो, प्रार्थना म्हणून काही लोकांना प्रार्थना एक कंटाळवाणी वाटते. अरे प्रार्थना काय आहे, कुठे मी बरं म्हणून भरपूर वेळा म्हणतो, कुठे मोठ्या माणसाला भेटायचं आपण सूटबूट मध्ये जातो. देवाला काय चालताय, वाय व्हेरी लाईटली आपण देवाला इग्नोर करतो. परंतु माणूस जेव्हा खाट्यावर पडतो ना, जेव्हा लॉस मध्ये असतो ना, तेव्हा देव हा पाळी वाचव प्रभू. माझ्या जीवनातून गेलेला आहे मी या गोष्टीतून. प्रभू एकदा माझ्यावरती दया कर. आय हॅव सीन, माझ्या जीवनात मी भरपूर वेळा बघितलेला. मी शेवट प्रभू माझ्या प्रभू दया पण करतो, हे पण मी बघितलेलं आहे. परंतु आम्ही देवाला सोडतो आणि ते देव त्याचा फटका आम्हाला देतो. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं वचन सांगते, जितक्यांवर त्यांनी प्रीती केली तितक्यांना त्यांनी फटकेही मारले, तितक्यांना त्यांना मलमपट्टी केली आणि त्यांनी उभेही केले. मॅन, तो आज आमचा जिवंत परमेश्वर आहे. तो परमेश्वर प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो आणि ब्रदरला आशीर्वाद आपण आपल्या प्रार्थनेसाठी झुकूया. स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, खरोखर तुझे वचन हे अनमोल असं आहे आणि केवळ प्रभू मनुष्याच्या कानाची खास जिरावी किंवा काहीतरी ऐकावं म्हणून प्रभू हे तुझे वचन नाहीये. तर प्रभू तुझ्या वचनामध्ये एक जीवन आहे आणि प्रभू हे जीवन तू मनुष्य मात्रामध्ये तू आपले टाकलेस अशासाठी की प्रभू जे तुझे प्रेम आहे ते मनुष्य मात्रामध्ये दिसावे. जो तुझा आत्मा आहे, जे तुझी अपेक्षा आहे ती प्रभू मनुष्यातून दिसावी म्हणून तू केलीस. खरोखर प्रभू आम्ही योबाविषयी ऐकलं, आम्ही अब्राहमाविषयी ऐकलं, आम्ही मोशेविषयी ऐकलं, आम्ही यहोशवाविषयी ऐकलं, आम्ही खुद्द येशू ख्रिस्ताविषयी प्रभू ऐकलं. आम्हाला संत पौलाविषयी माहिती आहे, आम्हाला ब्रदर ब्रॅनमविषयी माहिती आहे, आम्हाला पेत्राविषयी माहिती आहे. आणि प्रभू ह्या सगळ्या गोष्टीचं चित्र आमच्या समोर असताना प्रभू आम्ही स्वतः प्रभू आम्ही तुझ्या समोर येतो आणि प्रभू आम्ही जसे आरशात पाहावे तसे आम्ही स्वतःला पाहतो. काय प्रभू, या सेवक लोकांनी जी मेहनत घेतली, या सेवक लोकांनी जे अर्पण केले,
ह्या सेवक लोकांनी जे परिश्रम घेतले त्या प्रभू त्यामधला 1% प्रभू आम्ही आमच्या जीवनात घेतलेला नाहीये प्रभू. आम्ही त्या ऐश आरामाचे जीवन जगत आहोत. आमच्याकडे भरपूर आहे प्रभू. आमचं थोडंसं काय झालं का आम्ही सांगतो की आम्ही थकून गेलो, आम्ही कंटाळून गेलो, आम्ही संपलो. परंतु प्रभू तुझ्या सेवक लोकांनी प्रभू तुझ्या गोष्टीला कधी कंटाळा दिला नाही. तुझ्या सेवक लोकांठाई कधी कंटाळा नव्हता प्रभू. त्या समुद्रामध्ये बोट फुटलेला असतानाही सुद्धा त्या पौलाला येऊन प्रभू तुझा आत्मा म्हणाला की हे सगळे सोल मी तुझ्या हाती दिलेले आहेत. ओ प्रभू तुझ्या वचनाला बेडी कधी पडलेली नाही. ओ प्रभू आज तू जिवंत परमेश्वर आहेस प्रभू. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की प्रभू आम्हाला प्रभू तू सिन्सिअर बनव प्रभू. आम्हाला तुझ्या वचन ऐकण्यासाठी आम्ही प्रभू हे जगातले हे प्लान बनवण्यापेक्षा प्रभू आम्हाला तुझ्या वचनाकडे जास्त फोकस करण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर. ज्याकडून प्रभू आमच्या जीवनात आम्हाला आशीर्वाद मिळतो, ज्याकडून प्रभू ज्या गोष्टीमुळे प्रभू आमचे जीवन सुरळीत चालू आहे, ज्या गोष्टीमुळे प्रभू आम्हावरती ओढावणारे संकट प्रभू हे निभावून प्रभू तू आम्हाला काढणारा तू परमेश्वर आहे प्रभू. आम्हाला ह्या गोष्टीची सिन्सिअरिटी दे प्रभू. आम्हाला प्रभू सिव्हिअरिटी दे की प्रभू तू आमच्यासाठी आमच्या जीवनात काय केलेलं आहे प्रभू. खरोखर प्रभू आम्ही तुला लाईटली घेतो आणि प्रभू आम्ही तुझ्यापासून निघून जातो. आम्हाला प्रत्येकावर तुझी कृपा कर. माझ्यावरती कृपा कर, माझ्या कुटुंबावरती कृपा कर प्रभू. ह्या माझ्या कुटुंबाला प्रभू तुझ्या वचनाची अधिकाधिक ओढ लाव प्रभू. ह्या माझ्या कुटुंबाला प्रभू तुझ्या वचनाची आवड लाव प्रभू. सिन्सिअरिटी दे त्या मंडळीला प्रभू. तुझी आवड लाव प्रभू. तुझी सिन्सिअरिटी प्रभू दे. तुझी आवड अधिकाधिक दे प्रभू. अशासाठी की प्रभू आम्ही तुझ्यापासून कोणीही प्रभू त्या शेवटच्या दिवशी मागे राहू नये प्रभू. तर प्रभू आम्ही सगळेजण त्या स्वर्गीय राज्यासाठी तयार असावे प्रभू. तो आमच्याविषयी म्हणावा की ही जस्ट मॅन, ही इज परफेक्ट मॅन, शी इज परफेक्ट वुमन, शी इज जस्ट वुमन लॉर्ड. ओ प्रभू आम्हावरती तुझी कृपा आणि दया कर, अनुग्रह कर. आजच्या संदेशाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. खरोखर प्रभू ह्या गोष्टीचे मनन करून आम्ही प्रभू आमच्या हृदयात घेऊन प्रभू आम्हाला ह्यावरती विचारत नाही तर प्रभू वागण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला प्रभू डिसिप्लिन प्रभू लाव ह्या सगळ्या गोष्टीची. आणि आम्ही पुढे वेळ समय तुझ्या हाती येतो. भाऊ बहिणींना तू कृपेने घेऊन आलास त्याबद्दल आम्ही तुझ्या आभार मानतो. प्रत्येच्या मार्गातही प्रत्येकाचे तुझा पुढे वेळ समय तुझ्या हाती घेऊन प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही करीतो म्हणतो. ऐकणे मान्य कर. I love him. I love him because he first loved me and purchased my salvation on Calvary's tree. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. Praise the Lord. God bless you.